हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मी पवन सर. आज आपण संयुक्त गट क गट ब मुख्य परीक्षा आणि जे PSI कायदे आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की PSIचा जो पेपर असतो पेपर 2, त्या पेपर 2 मध्ये PSI वर आधारित म्हणजे PSIच्या संदर्भातील 55 प्रश्न असतात. सो PSIचा सिलेबस असतो त्यामध्ये जे कायदे असतात त्या कायद्यावर 55 प्रश्न असतात. आता ते 55 प्रश्न कसे डील करायचे, कोणत्या कायद्याचे प्रश्न कसे सोडवायचे आणि एखादी गोष्ट पाठांतर नसताना ते सहजपणे कसे टॅकल करायचे ह्या गोष्टीवर आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला इथे समजून सांगायचं आहे की नेमका कायद्याचा अप्रोच काय असला पाहिजे. म्हणजे कायद्याचा अभ्यास करत असाल किंवा कायद्याचे प्रश्न सोडवत असाल तर काय अप्रोच असला पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला एक समजलं पाहिजे की जे मायनर ऍक्ट आहेत, मायनर ऍक्ट यावर प्रश्न संख्या किती असतो आणि जे मेजर ऍक्ट आहे त्यावर किती प्रश्न असतात. ओके, सर्वात पहिलं तुम्हाला एक समजायला हवं की मायनर ऍक्ट आणि मेजर ऍक्ट म्हणजे काय. मायनर ऍक्ट म्हणजे एक तर स्थानिक कायदे. स्थानिक कायदे म्हणजे जे फक्त एका स्थानापुरते विस्तारित असतात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा फक्त महाराष्ट्राला लागू असणारा कायदा आहे, तो स्थानिक कायदा आहे. आणि दुसरा असतो विशेष कायदा. विशेष कायदा म्हणजे विशेष विषयाला वाहून नेलेला कायदा ज्याचा उद्देश फक्त आणि फक्त एका विषयापुरता असतो. फॉर एक्झाम्पल तुमचा हुंडाबंदी कायदा. हुंडाबंदी कायदा फक्त हुंड्याच्या संदर्भात बोलतो, बाकी कोणत्याच गोष्टीबद्दल नाही. SC/ST ऍक्ट हा फक्त SC/STच्या अपराधाविषयी बोलतो, इतर कोणत्याही विषयाच्या संदर्भात नाही. कौटुंबिक हिंसाचारांपासून महिलांचे संरक्षण कायदा हा विशेष कायदा, स्थानिक कायदा. आणि मेजर ऍक्ट म्हणजे असे कायदे जे मल्टीपर्पज यूजसाठी असतात, म्हणजे जे स्पेशल कोणत्या विषयाबद्दल बोलत नाही, सर्वसाधारण तरतुदीबद्दल बोलताय. फॉर एक्झाम्पल तुमचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट किंवा तुमचा क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि तिसरा तुमचा इंडियन पिनल कोड IPC. हे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 3 मेजर ऍक्ट आहेत ज्यावर प्रश्न संख्या तुम्हाला आता 2018 पासून एक पॅटर्न दिसतोय की 10 प्रश्न संख्या दिसतं. आणि मायनर ऍक्ट मध्ये जो तुम्हाला महाराष्ट्र पोलीस अधिनियम दिसतो, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, ओके, या ऍक्टवर तुम्हाला 10 प्रश्न दिसतात. म्हणजे 40 प्रश्नाचं वेटेज ह्या 4 कायद्यांना आहे, ज्यामध्ये 3 मेजर ऍक्ट आहे आणि हा एक स्थानिक विशेष कायदा आहे. स्थानिक कायदा आहे MPA, महाराष्ट्र पोलीस अधिनियम. आणि उरलेले जे कायदे आहेत त्यावर तुम्हाला 15 प्रश्न दिसतात. असं एकूणच 55 प्रश्न दिसतात. मग ते 15 प्रश्न कोणते असतात, 15 प्रश्न कोणत्या कायद्यावर असतात, तर त्यामध्ये तुम्हाला हुंडाबंदी कायदा असेल, नागरी हक्क संरक्षण अधिनियम असेल, मानवी हक्क कायदा असेल किंवा त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम असेल, तंटामुक्ती कायदा असेल. हे सर्व कायदे यावर तुम्हाला 15 म्हणजे तंटामुक्त अधिनियम नाही, एक तो तंटामुक्तीच्या संदर्भात अभियान आहे त्यावर प्रश्न असतात. ह्या सर्व गोष्टींवर प्रश्न असतात. आणि तुमचा जो पेपर 1 असतो त्यामध्ये 5 प्रश्न असतात, एक RTI वर आणि लोकसेवा हक्क अधिनियम. आणि मी तुम्हाला आधीच सांगतो कायद्यावर जे प्रश्न येतात ते तुमच्या हक्काचे मार्क्स असतात. फक्त कायदा करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागेल. फॉर एक्झाम्पल कोणताही कायदा वाचताना संकल्पना समजाव्या लागतील. संकल्पना समजल्यानंतर तुम्हाला मग त्या गोष्टीवर पाठांतरावर लक्ष द्यावं लागेल. पाठांतर कसं लक्षात ठेवायचं, तर विविध ट्रिक्स बनवायच्या. आणि आपल्या एकूणच एक्सप्लेनेशनमध्ये सर्व पेपरच्या एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला सर्व कायदे कव्हर करण्याची जबाबदारी आपण घेतलोय. आयोगाचा जो पॅटर्न आहे आतापर्यंतचा आणि संभाव्य जो पॅटर्न आहे त्यावर आधारित आपण काही टेस्ट सिरीज रन करतोय. ओके, सो हे पेपर 2चं एक्सप्लेनेशन मी पवन सर देणार आहे, ज्यामध्ये मी आजपर्यंत कितीतरी कायद्याचे बॅचेस घेतलेले आहेत. ओके, आणि मला गेल्या 6 वर्षापासून कायदा या विषयाचा अनुभव आहे. ओके, तर चला बघूया. हे बघा, विदर्भ आयएस अकॅडमीची MPSCची जी कंबाईन बी आहे त्याची PSI, STI, ASO याच्या मुख्य परीक्षा आहेत. ओके, तर या मुख्य परीक्षेच्या संदर्भात ठीक आहे
मुख्य परीक्षेच्या संदर्भात आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतोय आणि ज्यामध्ये स्पष्टीकरणासह तुम्हाला काय होईल इथे तो टेस्ट सिरीज मिळेल. ओके. आणि STIचं सागर सर स्वतः देतील. ओके. ASOचं एक्सप्लेनेशन गौरव सर देतील आणि PSIचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मी स्वतः देणार आहे. ओके. तर त्या टेस्ट सिरीज मधला हा पहिला पेपर. ओके. आता बघा लक्ष द्या, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क जाहीरनाम्यातील म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे 10 डिसेंबर 1948 ला आपण जगासमोर मांडलं. काय? युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, आंतरराष्ट्रीय मानवी हक्काचा जाहीरनामा. याच्याबद्दल विधाने विचारात घ्या. प्रत्येक टॉपिकवर आयोग प्रश्न विचारताना दिसतो. बघा, हा जाहीरनामा बंधनकारक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशादर्शकाचे काम करतो. बघा, आयोग काय करतं, असा जेव्हा प्रश्न सॉल्व करतो तेव्हा तिथे काही कीवर्ड टाकतो तुमच्यासाठी. आता मला एक सांगा, मानवी हक्काचा जो जाहीरनामा आहे सर्व देशांवर बंधनकारक असेल का? हो, नाही. मानवी हक्काचा जाहीरनामा प्रत्येक देशावर बंधनकारक नाही. युनोचा प्रोटोकॉल्स असतात ते वगळता इतर जे असतं ते तुमच्यावर बंधनकारक नसतात. तर हा बंधनकारक नाही, पण दिशादर्शक करण्याचा आहे. बऱ्याचदा वाद निर्माण होते, सर बंधनकारक आहे की नाही? नाही, बंधनकारक नसतो. ठीक आहे. मान्यता दिली तर आपण त्या श्रेणीमध्ये राहतो की बाबा आम्ही बंधन वगैरे पाळू अशा प्रकारे. त्याच्यामुळे हे विधान चुकलं. दुसरं, यात 4 भाग आहेत. एक प्रस्तावना आहे आणि 30 कलम आहे. म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ह्युमन राईट्स मध्ये 30 कलम आहेत, एक प्रस्तावना आहे, 4 भाग आहेत. हे विधान अगदी बरोबर आहे. वरीलपैकी चुकीचं विधान ओळखा. आता चुकीचं विधान कोणतं असेल? फक्त हे तुमचं विधान असेल. आणि बघा, लक्ष द्या, बघा, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट वैश्विक जो आहे जाहीरनामा मानवी हक्काचा 1948चा आहे. यामध्ये पोरांनो 30 कलम आहेत. आता हे 30 कलम पाठ करायला एकदमच सोपे आहेत. एकदम एक ट्रिक, एक विजय माल्याची स्टोरी तुम्हाला सांगितली की मग तुमच्या पाठ होऊन जातील. ओके, डोंट वरी. 30 कलमांचे एकूण 4 भागात विभाजन केलं जातं. 4 भाग आहेत. कोणकोणते? बघा, पहिला, आता जसं संविधानाचे भाग आहेत ना तशा प्रकारे या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्सचे पण भाग आहेत. आता सुरुवातीला आपण समजून घेऊ युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स काय आहे. बघा, जे ह्युमन राईट्स होतं हे जे मानवी हक्क आहेत. आता मानवी हक्क म्हणजे काय? माणसाला जन्मता जे हक्क प्राप्त होतात विद्यार्थी मित्रांनो त्याला तुम्ही मानवी हक्क म्हणता. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला, तुम्हाला काही हक्क प्राप्त होतात. प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा, संचार स्वातंत्र्य करणारा, स्वतःचा जोडीदार निवडण्याचा, ओके, हे सर्व तुम्हाला काय हक्क प्राप्त होतात. आणि या हक्कासाठी 1948 मध्ये काय केलं, युनायटेड नेशनची जे जनरल असेंब्ली होती त्याची 183वी मीटिंग भरली होती. कोणती? हे आयोग विचारतो, कारण की हा फार ब्रॉड कॉन्सेप्ट आहे मानवी हक्क. तर 183वी जी मीटिंग भरली होती युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीची, त्या मीटिंगमध्ये म्हणजे 10 डिसेंबर 1948ला मानवी हक्काचा जाहीरनामा स्वीकारला. म्हणून 10 डिसेंबर 1948ला कोणता दिन असतो? मानवी हक्क दिन असतो. ओके, का साजरा करतात त्याचं कारण तुम्हाला माहित पडलं. कधी क्रिएट केला? 1948ला. तो रॅटिफाईड कधी केला? संमती कधी दिली देशांनी त्याला? 10 डिसेंबर 1948ला. भारताच्या वतीनं कोण होत्या? भारताच्या प्रतिनिधी होत्या हंसाबेन मेहता. आणि या हंसाबेन मेहतांनी जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईटचं कलम 6 आहे त्याच्यात सुधारणा सुचवली. त्यांनी दिलेले वर्ड वापरले आहेत. कुठं झाला हा? हे 183वी मीटिंग. आणि कुठे मान्य झाला? तर पॅलाईज दी चॅलॉट, हे पॅरिस मधलं एक ठिकाण आहे या ठिकाणी. ओके ओके. आणि ह्युमन राईट्स आहेत. पर्पज काय आहे? मानवी हक्क प्रदान करणे. आणि हा मानवी हक्काचा जो आहे रूझवेल्ट मॅडमने जेव्हा सादर केला तेव्हा हे जो आहे हा जाहीरनामा याची ही प्रस्तावना आहे. म्हणजे तुम्हाला एक समजतं जशी आपली प्रस्तावना आहे सरनामा, तसंच याला एक काय आहे? सरनामा पण आहे. ओके, बघा मग लक्ष द्या की यामध्ये एकूण 30 कलम आहेत. अगदी बरोबर आहे. यामध्ये एक सरनामा आहे. 30 कलम आहेत मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये. एक सरनामा आहे. ओके. आणि एक जो आहे पोरं हो एक, तर एक काय म्हणतो आपण त्याला की म्हणजे 4 भाग आहेत त्याचे. 4 भाग, एक सरनामा आणि 30 कलम. ओके, बघा लक्ष द्या.
पहिला भाग जो आहे, पहिल्या भागामध्ये पहिले 2 कलम आहेत. भाग 1 मध्ये कलम 1 आणि 2 आहे. आणि हे काय आहे, मानवी हक्काची मूलभूत तत्वे. म्हणजे मूलभूत तत्व कशाला म्हणतात हे भाग 1 सांगतो, भाग 1 सांगतो, मूलभूत हक्कांची व्याख्या करतो. भाग 2 मध्ये जो आहे बघा, याचा जो भाग 2 आहे, या भागमध्ये 3 पासून तर 21 पर्यंत कलम आहेत. आणि याला नागरी आणि राजकीय हक्क, तुम्हाला नागरी म्हणून कोणते हक्क आहेत आणि राजकीय कोणते हक्क आहेत हे नमूद आहेत. आणि यालाच ब्लू राईट्स असं म्हणतात. राज्यसेवेला बऱ्याचदा हा प्रश्न विचारतात आणि तुमच्या PSIला पण विचारेल. निळे हक्क म्हणजे कोणते, तर निळे हक्क म्हणजे नागरी किंवा राजकीय हक्कांना कोणते हक्क म्हणतात पोरं, निळे हक्क म्हणतात. तिसरं 22 ते 27 म्हणजे भाग 3 जो आहे, भाग 3 हा भाग 1, भाग 2, भाग 3. भाग 3 मध्ये 22 ते 27 पर्यंत कलम आहेत, ज्यामध्ये तुमचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क नमूद आहेत. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क, आणि त्याला म्हणतात रेड राईट्स, लाल हक्क म्हणतात. बघा, नागरी आणि राजकीयला ब्लू राईट्स, ओके, ब्लू राईट्स. त्याच्यानंतर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांना रेड राईट्स म्हणतात. ओके. आणि 28 ते 30 पोरं हो, भाग 4 मध्ये 2 कलम आहेत, 28 ते 30. आणि याला म्हणतात सर्व मानवी हक्क उपभोगता येईल असा उल्लेख आहे. मर्यादा दिलेल्या आहेत आणि सर्व उपभोगता येईल असं तिथं दिलेलं आहे. ओके. मग लक्षात ठेवायचं, हे बघा ब्ल्यू, ओके, आणि हे जे आहेत हे रेड, अशा प्रकारचे आहेत. कळलं? चला नंतर, प्रत्येक व्यक्ती जन्मतः जे हक्क प्राप्त होतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतो मानवी हक्क. प्रत्येक व्यक्ती हा मानव आहे आणि मानव असल्यामुळे निसर्गतः जे अधिकार प्राप्त होतात त्यांना मानवी हक्क म्हणतात. तुम्ही जन्माला आल्याबरोबर तुम्हाला प्रतिष्ठापूर्वक जगण्याचं स्वातंत्र्य मिळतं, मानवी हक्क आहे. श्वास घेण्याचा हक्क आहे, स्वच्छ पाणी पिण्याचा हक्क आहे, किमान जेवणाची सोय होण्याचा हक्क आहे, ते सगळे मानवी हक्क आहेत. ओके. आणि हेराल्ड लास्की काय म्हणतो, ज्या परिस्थितीच्या घटकाशिवाय व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास करता येत नाही, म्हणजे ज्या गोष्टीशिवाय मानवाला आपला सर्वांगीण विकास करता येत नाही, त्या परिस्थितींना मानवी अधिकार म्हणतात. म्हणजे हेराल्ड लास्कीचं म्हणणं असं आहे की मानवी अधिकार काय करतात, तुम्हाला जीवन जगणे आणि सर्वांगीण विकास करण्याचं ते साधन आहे. ओके. आणि बेंथम काय म्हणतो, कायद्याने मान्य केलेली, स्वीकृती दिलेली व्यक्तीची मागणी म्हणजे अधिकार होय. म्हणजे ज्याला कायद्यानं अधिकार दिला आहे, कायद्यानं स्वीकृती दिली आहे, त्याला काय म्हणतात, मानवी हक्क असं म्हणतात. बस, मानवी हक्काच्या संदर्भात एवढं समजायचं. आणि हे 30 कलम आहेत. पहिल्यामध्ये इक्वॅलिटी आहे, ठीक आहे, इक्वॅलिटी. आणि तिथं सांगितलं आहे 1 मध्ये की बाबा प्रत्येक व्यक्ती हा जन्मतः स्वतंत्र आहे. ओके, स्वतंत्र आहे, त्याला प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा अधिकार आहे, कलम 1 म्हणतं. कलम 2 म्हणतं काय की त्याला फ्रीडम आणि डिस्क्रिमिनेशन पासून स्वातंत्र्य आहे, भेदभाव वगैरे यापासून त्याला स्वातंत्र्य आहे. 3 मध्ये काय, त्याला जगण्याचं लिबर्टी आणि सेक्युरिटी स्वातंत्र्य आहे. म्हणजे जे 21 मध्ये आहे ते 3 मध्ये आहे. आपल्या संविधानाच्या 21 मध्ये जे आहे स्वातंत्र्य आहे ते 3 मध्ये आहे. आणि बऱ्याचदा असं इंटरलिंक करून विचारलं जातं, लक्ष द्या. फ्रीडम फ्रॉम स्लेव्हरी म्हणजे जे 23चं वर्डिंग आहे ते वर्डिंग इथं 4 मध्ये आहे. वेड बिगारी वगैरे बंदी ते इथं 4 मध्ये आहे. ओके. हे बघा, याचा कोड होतो 50-50. 50-50 म्हणजे फ्रीडम फ्रॉम टॉर्चर, महिला ज्या आहेत ना, विषमता वगैरे कोणत्याच प्रकारची नसेल इथं, ठीक आहे. हे 5च वर्डिंग 10 मध्ये रिफ्लेक्ट होतं. ओके, 5च वर्डिंग आहे ते 10 मध्ये, पुढे बघूच आपण. ओके. नंतर रिकॉग्नायझेशन ॲज बिफोर द लॉ म्हणजे कायद्यापुढे सर्व लोक काय असतील, समान असतील. आणि या कलमामध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, हंसाबेन मेहता. इक्वॅलिटी बिफोर द लॉ जे आपलं 14चं वर्डिंग आहे ते इथं 7 मध्ये आहे. बघा ना, 21 7-21 म्हणजे जे 21 मध्ये आहे ते 3 मध्ये आहे, जे 14 मध्ये आहे ते 7 मध्ये आहे. ओके. जे 23 मध्ये आहे ते 4 मध्ये आहे संविधानाच्या. ओके. रिमेडी फ्रॉम ट्रिब्युनल म्हणजे 32 नुसार जे आपल्याला घटनात्मक उपाययोजना आहेत रिट वगैरेच्या, ते इथे 8 मध्ये दिलं आहे, 8-32. ओके. त्याच्यानंतर फ्रीडम फ्रॉम आर्टिबिट्री अरेस्ट म्हणजे तुम्हाला जर काय होत असेल, स्थानबद्ध केलं जात असेल, अटक होत असेल, ठीक आहे, तर त्या अटकेपासून स्वातंत्र्य, बेड्या घालण्यापासूनचं स्वातंत्र्य आहे. 10 मध्ये काय आहे की तुम्हाला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. 10चा वर्ड, 10वं अल्फाबेट कोणतं, जे, आणि जे फॉर जस्टिस म्हणजे तुम्हाला कशाचं स्वातंत्र्य आहे पूर्व, जस्टिसचं.
पाठच होतं एक वेळा शिकल्यानंतर. कसं लक्षात ठेवायचं, पहिले दोन काय बोलतात मूलभूत हक्काबद्दल. मग काय म्हणतं, पहिलं म्हणतं प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे आणि त्याला प्रतिष्ठा आहे. दोन काय म्हणतं की त्याला भेदभावापासून संरक्षण आहे. तीन काय म्हणतं, जे 21 मध्ये आहे ते 3 मध्ये आहे. संविधानाचं 21 सर्वांनाच माहिती आहे, 3 पाठ होतच. त्यानंतर जे 23चं वर्डिंग आहे ते 4 मध्ये आहे, वेठबिगारी वगैरे. 5 मध्ये 50-50 सांगितलं आहे, फ्रीडम फ्रॉम स्लेव्हरी. ओके, स्लेव्हरी. त्याच्यानंतर हे जे आहे कायद्यासमोर, म्हणजे हे काय म्हणतं की रिकॉग्नायझेशन ॲज पर ओके ॲज बिफोर लॉ, हे 6चं वर्डिंग हंसाबेन मेहताचं कलम आहे. जे 14चं वर्डिंग आहे कायद्यासमोर समानता, हे 7 मध्ये आहे. जे 32चं वर्डिंग आहे संविधानाचं ते 8चं आहे. ओके, त्यानंतर इथे अटकेपासून स्वातंत्र्य आहे. 10 मध्ये तुम्हाला निपक्ष न्याय मिळवण्याचा, जे फॉर जस्टिस मिळवण्याचा अधिकार. ओके, चला आता विजय माल्याची स्टोरी स्टार्ट करू. विजय माल्या काय म्हणतो, विजय माल्यानं काय केलं, चोरी केली. ओके, बँकरप्ट झाला आणि तो काय म्हणतो 9 पासून त्याची स्टोरी चालू होतो. तो म्हणतो की बाबा जोपर्यंत मी अपराधी नसेल तोपर्यंत मला अटक करू नका, जोपर्यंत माझा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत. म्हणजे 9 मध्ये काय आहे की जी तुम्हाला अटक होईल, बेड्या वगैरे घातल्या जाते त्याच्यापासून स्वातंत्र्य आहे. तो काय म्हणतो 10 नुसार म्हणतो, बघा चेन बनत्या. तो काय म्हणतो मला बेड्या घालू नका. 10 काय म्हणते मला न्याय मिळवून द्या, मला न्याय मिळवण्याचा हक्क आहे. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मला इनोसेंट म्हणा, जोपर्यंत मला सिद्ध दोषी होत नाही, जोपर्यंत माझा अपराध सिद्ध होत नाही तोपर्यंत मला काय म्हणा, मला तुम्ही इनोसेंट म्हणा, गिल्टी म्हणू नका. बघा सर्वात पहिले त्यानं काय मागणी केली, मला बेड्या घालू नका 9 नुसार. 10 मध्ये सांगितलं मला निपक्ष न्याय निवडून द्या, जे फॉर जस्टिस द्या. 11 मध्ये तो म्हणतो जोपर्यंत माझ्यावरचे गुन्हे सिद्ध होत नाही, न्यायालय सिद्ध करत नाही तोपर्यंत मला अपराधी म्हणू नका. तो 12 नुसार काय म्हणतो माझी प्रायव्हसी भंग करू नका, मला खाजगीपणाचं स्वातंत्र्य आहे ते अबाधित ठेवा, ईडी वगैरे लावू नका अशा प्रकारे. मग त्यानं काय केलं, एवढं होऊनही त्याच्या मागे ईडी लागली, प्रायव्हसी भंग झालीच. मग भाऊनं विमान पकडलं आणि फ्रीडम फ्रॉम मुवमेंट, त्याला संचार स्वातंत्र्य आहे 13 नुसार, तो कुठेही जगाबाहेर फिरू शकतो. मग तो विदेशात गेला, 13 नुसार विदेशात गेला. तिथं गेल्यानंतर त्यानं काय केलं, यू हॅव राईट टू अझायलम द अदर कंट्रीज ॲट द ओके, म्हणजे 14 नुसार तो काय करू शकतो, कोणत्याही देशात सहारा घेऊ शकतो. आणि तो 13 नुसार दुसऱ्या देशात गेला आणि 14 नुसार त्यानं तिथला निवारा घेतला. 15 नुसार जसा भाऊला निवारा भेटला लंडन मध्ये, तसं 15 नुसार त्यानं काय केलं, नॅशनॅलिटी तिथली घेऊन घेतली. स्टोरी परत एकदा रिवाइज करा. 9 नुसार बेड्या घालू नका, 10 नुसार मला निपक्ष न्याय मिळून द्या. 11 मध्ये त्यानं काय म्हटलं, 11 मध्ये म्हटलं की बाबा मला जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत अपराधी म्हणू नका आणि माझी प्रायव्हसी भंग करू नका. तरीही ईडी लागली भाऊच्या मागं, तर तो मग संचार स्वातंत्र्य 13 नुसार संचार स्वातंत्र्य वापरलं. 14 नुसार त्यानं दुसऱ्या देशात गेला आणि सहारा घेतला आणि 15 नुसार तिथली नॅशनॅलिटी घेऊन घेतली. ओके, 16 नुसार भाऊनं तिथे विवाह केला. तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य 16 मध्ये आहे. हे काय सांगतो स्टोरी, नॅशनॅलिटी दुसरं राष्ट्रीयत्व घेण्याचं स्वातंत्र्य 15 मध्ये, दुसऱ्या देशात आश्रय घेण्याचं स्वातंत्र्य 14 मध्ये, संचार स्वातंत्र्य 13 मध्ये. अशा प्रकारे भाऊनं तिथं 16 ओके काय केलं, 16 नुसार जसं राष्ट्रीय घेतलं तसं तिथं दुसरं लग्न करून टाकलं. ओके, 17 नुसार काय केलं, तिथं संपत्ती घेतली. त्याच्या पत्नीने म्हटलं की बाबा आपल्याला स्वतःचं घर तरी पाहिजे, मग संपत्ती घेतली. मग भाऊ थोडेसे काय झाले, 18 वर्षाचे झाले आणि त्यांच्यामध्ये आता काय झालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं, फ्रीडम ऑफ बिलीफ, विचार स्वातंत्र्य आलं 18 मध्ये. नंतर 19 मध्ये त्यांना काय ओपिनियनचं स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. 18 मध्ये बिलीफ, म्हणजे 18 मध्ये काय, ज्याला तुम्ही म्हणता ना की जे तुमचं 28 मध्ये वर्डिंग आहे, 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्य ते 18 मध्ये, आणि 19 मध्ये त्याला मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे याचं 19 आणि आपल्या संविधानाचं 19 एकच आहे. 20 नुसार त्यानं काय केलं, तिथं त्यानं संघटना स्थापन केली. बघा पहिलं 19 मध्ये जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं तसंच त्यानं लोकांसमोर मग संघटना स्थापन केली आणि 21 मध्ये गव्हर्नमेंटमध्ये भाग घेतला. एक तर 21व्या वर्षी नोकरीवर लागला किंवा त्यानं 21व्या वर्षी निवडणुकीत उभा राहिला. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये भाग घेण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे, 21 नुसार. नंतर तुम्हाला सोशियल सिक्युरिटी मिळाली 22 नुसार. जसा त्यानं मग तो
नोकरीत लागला, मग त्याला काय मिळालं, थोडंसं सामाजिक आधार मिळाला, सामाजिक सुरक्षा मिळाली. 23 मध्ये त्याला वर्क कामाचा अधिकार 23 नुसार मिळाला. त्यानं म्हटलं बाबा 24 तास मी काम करणार नाही, कारण की मला रेस्टचा, मला काय कामासोबत आरामाचा पण अधिकार आहे 24 नुसार. 25व्या वर्षी भाऊवर मग त्याची लिव्हिंग स्टँडर्ड काय करायची, सुधारण्याची जबाबदारी आली. 25 नुसार त्यानं आपल्या कुटुंबाचं स्वतःचं लाईफ प्रतिष्ठापूर्वक बनवलं. 26 मध्ये मग त्यानं जसं फॅमिली स्टेबल झाली, 26 नुसार मग त्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला. ओके, अशा प्रकारे एक चेन बनते. हा एक स्टोरी जरी डेव्हलप केली, 2-3 वेळा रिवाइज केली तर तुमच्या सहज लक्षात राहील. कोणतंही कलम येऊ द्या, संविधानाला जोडून येऊ द्या, नाही तर काही येऊ द्या, तुमच्या सहज पाठ होतं. 27 नुसार त्याला मग त्याच्या कल्चर सांस्कृतिक जीवनामध्ये काय करण्याचा, पार्टिसिपेट करण्याचा अधिकार. 28 मध्ये सोशल ऑर्डर, 29 मध्ये म्युच्युअल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे भागीदारी या कायद्याप्रती, आणि 30 मध्ये असं सांगितलं की बाबा तुम्हाला हे जर असेल याचा पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा लागेल, या मानवी हक्काचा पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा लागेल. झालं, सर्व जाहीरनामाच इथं होऊन गेला. एकदा एवढं वाचलं की परत जाहीरनाम्याला हात लावायची गरज नाही. मग राज्यसेवा करा नाही तर काही करा. ओके, झाला प्रश्न, हे सॉल्व्ह झालं. आता पुढे दुसरा प्रश्न येतोय, तो म्हणजे मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. जो भारतात 1993चा मानवी हक्क संरक्षण कायदा आहे, त्यावर बिनचूक नसलेली म्हणजे काय, चूक असलेली, अचूक नसलेली म्हणजे चूक असलेली विधाने निवडा. काय म्हणते, हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे. बरोबर, जेव्हापासून जम्मू काश्मीरचा दर्जा काढला तेव्हापासून सर्वच कायदे सर्वच देशभर लागू आहेत. ओके, आपल्याला काय विचारलं, त्यानं चुकीचं विचारलं, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. तर हे तर विधान तर बरोबर आहे, पण हे आपलं उत्तर नाही. जम्मू काश्मीरला केंद्र सूची व समवर्ती सूची विषयाबद्दल गैर लागू आहे. अरे बाबा, आता हा विषयच बनत नाही. जम्मू काश्मीरला हा कायदा फक्त राज्य सूचीबद्दल लागू आहे, हा विषयच बनत नाही. चुकीचं नसलेलं कोणतं, चुकीचं नसलेलं कोणतं, अ ब क हे बिनचूक नाही म्हणजे चूक आहेत. अशा प्रकारे कळलं. बघा, मानवी हक्क संरक्षण अधिनियम आहे भारतात, कधीचा आहे, 1993चा. हे कायद्यामध्ये येईलच, जसे प्रश्न येतील तसतसे मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करतो. फक्त एक लक्षात घ्या, तुम्हाला कायदा समजून उमजून घ्यायचा आहे. पाठांतर रट्टा मारून PSI पास होता येत नाही. ओके, आता हे का सांगतोय, कारण की मी PSIच्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत. ओके, त्याच्यामुळे ओके, लक्ष द्या की मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. त्यानंतर प्रकरण किती आहेत, यामध्ये 8 प्रकरण आहेत. कलम किती आहेत, एकूण 43. याला अनुमती कधी मिळाली, तर 8 जानेवारी 1994ला मिळाली. 8 जानेवारी 1994ला अनुमती मिळाली. आणि अध्यादेश कधी प्रारंभ झाला पोरहो, तो अध्यादेशाद्वारे आपण आणलं होतं. 1993 अध्यादेश काढला होता या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी. नंतर कायद्यात रूपांतर केलं. कशासाठी कायदा केला, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापन करणे, राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणे आणि मानवी हक्क न्यायालय स्थापन करणे. या 3 गोष्टीसाठी विचारतात. कायद्याचं उद्दिष्ट काय, राष्ट्रीय मानवी हक्क स्थापन करणे, राज्य मानवी आयोग आणि मानवी हक्क आयोग. आपल्याला म्हणजे जगाकडून प्रेशर येत होतं, त्याच्यामुळे आपण काय केलं, हा अशा प्रकारचा कायदा केला. ओके, पुढे त्याच कायद्यावर प्रश्न आहे, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1995, ऍक्च्युली 93 पाहिजे ते. ओके, 93चा कायदा आहे. कोणत्या कलमामध्ये मानवी हक्क न्यायालय म्हणजे काय, मानवी हक्काच्या संदर्भात अंमलबजावणी पुनर्प्राप्ती करून देणारे न्यायालय, या संज्ञेची व्याख्या करण्यात आली आहे. आता मायनर ऍक्टवर इतके प्रश्न विचारले जाऊ शकतात, इतके जड. काय केलं, 2E मध्ये, 2G मध्ये, 2F मध्ये, 2H मध्ये कुठे आहे मानवी हक्क, कुठे आहे, तर याचं उत्तर आहे 2E. बघा पुढे, हे बघा, याचे कोड लक्षात ठेवायचे असतात. कोड काय लक्षात ठेवायचे असतात, मी तुम्हाला आणखी एक अप्रोच सांगेन. कधीच व्याख्या पाठ करत नसतात. जे पाठ करतात त्यापेक्षा वेगळा स्मार्ट स्टडी केला पाहिजे. कसा, फॉर एक्झाम्पल बघा, जो कायदा स्वातंत्र्यानंतर पारित झाला, काय बोलतोय मी, लक्ष द्या, जो कायदा स्वातंत्र्यानंतर पारित झाला त्या कायद्यात ज्या व्याख्या असतात त्या अल्फाबेटिकली केल्या असतात. अल्फाबेटिकली. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एका कायद्याचं उदाहरण देतो. ओके, एका कायद्याचं उदाहरण देतो, बघा लक्ष द्या. हे बघा,
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण कायदा. व्याख्याच्या जोड्या कशा लावत असतात बघा. आधी प्रश्न बघा, आर्थिक सहाय्य, घरगुती हिंसाचार, नुकसान भरपाई, घरगुती संबंध. ओके, याच्या जोड्या जुळवायला आल्या तुमच्या सब कलमांसोबत 2K, 2G, 2C, 2F. आता मुलांना वाटतं बाबा कोणत्या कलमात कोणती व्याख्या आहे, कशी पाठ करायची, मायनर ऍक्टमध्ये आवश्यक असतं. त्याचा एक ट्रिक सांगतो, कायद्याचा अप्रोच सांगतो. काय करायचं, प्रश्न इंग्लिशमध्ये बघायचा. काय करायचा, प्रश्न इंग्लिशमध्ये बघायचा. आता बघा, घरगुती संबंध असेल तर याला काय म्हणतात, फॅमिली रिलेशनशिप. नुकसान भरपाई असेल तर याला काय म्हणतात, कॉम्पन्सेशन म्हणतात. घरगुती हिंसाचार याला म्हणतात डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात. ओके, आणि आर्थिक सहाय्य कॉम्पन्सेशन. ओके, आता काय करायचं, याला अल्फाबेटिकली सेट करायचं पूर्व. याला अल्फाबेटिकली सेट करायचं म्हणजे कसं बघा, लक्ष द्या. हे बघा, ए मध्ये व्याख्या कशाची आहे, ॲग्रिवेटेड पर्सन. म्हणजे बघा ए वरून सुरुवात. बी मध्ये चाइल्ड, हे बघा अल्फाबेटिकली ABCD ऑर्डर मध्ये आहे, लक्ष द्या. सी मध्ये कम्पेन्सेशन ऑर्डर, कम्पेन्सेशन. हे बघा ना, आता इथे कम्पेन्सेशन आहे, इथं सी वाला आहे, हे F वाला आहे, हे D वाला आहे. म्हणजे सर्वात पहिली व्याख्या. मग आता इथे काय करायचं, इथे तुमचे क्रम आहेत. काय क्रम आहेत, इथं F आहे, C आहे, G आहे, K आहे. तुम्हाला माहिती आहे ना, अल्फाबेटिकली सेट होतं. म्हणजे सर्वात पहिलं अक्षर इथे जे येतं पूर्व ते कम्पेन्सेशन येतं C. आणि C ला कोणासोबत मॅच करता येईल, C सोबत. कारण की अल्फाबेटिकली आपण याला केलं CFGK येतं, GK येतं. ओके, आणि अल्फाबेटिकली काय येतं, इथं कम्पन्सेशन येतं. कम्पन्सेशन C ला जॉईन करायचं. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आलं पाहिजे, पहिल्याचं उत्तर आलं पाहिजे 3. नंतर काय येतं, फॅमिली रिलेशनशिप. ओके, फॅमिली रिलेशनशिप अशा प्रकारे. हे बघा ना, इथून लक्षात येतं. म्हणजे ज्या व्याख्या असतात ह्या व्याख्या काय केल्या असतात, तुमच्या व्याख्या ह्या अल्फाबेटिकली सेट केल्या असतात. नंतर कस्टडीची व्याख्या, नंतर D व्याख्या. हे बघा ABCD. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स, त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स, डॉवरी, मॅजिस्ट्रेट. ओके, मेडिकल फॅसिलिटी, मॉनिटरी रिलीफ म्हणजे हेच आर्थिक सहकार्य. म्हणजे काय करायचं, प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचा, अल्फाबेटिकली सेट करायचा आणि जोडून द्यायचा, झाला प्रश्न सॉल्व. इतका सोपी आहे. कशाला पाठ करावं लागतं, व्याख्या पाठ करत नसतात पोरं. स्वातंत्र्यानंतर पारित झालेल्या कायद्याला इथं अल्फाबेटिकली सेट करायचं आणि इथं अल्फाबेटिकली सेट करायचं आणि जोडून द्यायचं, बस संपला प्रश्न. इतका सोपी असा कायदा करावा लागत असतो. कळतात का गोष्टी कळायलाच पाहिजे. कारण की कायद्यामध्ये हाच अप्रोच ठेवावा लागतो. आणि कायदा कसा सोपा पद्धतीने पेपर कसा सॉल्व करायचा हे सांगण्यासाठीच मग आम्ही काय करत असतो, तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मदत करत असतो. ओके, सो आणि फार मोठ्या व्हॅल्यूमध्ये आपण टेस्ट सिरीज चालवतो असं नाही. एकदम नाममात्र शुल्कात आपल्या ॲपवर आपली टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. ओके, तुम्हाला इंटिग्रेटेड घेता येईल. जे विद्यार्थी तिन्ही परीक्षेला पात्र आहेत, STI, ASO आणि PSI, त्यांनी काय करायचं, तिन्ही याच्या इंटिग्रेटेड घ्यायच्या. किंवा ज्याला स्पेशली PSI देत असेल त्यांनी PSI ची घ्यायची. ASO परचेस असेल ASO आणि STI असेल तर STI. ओके, आणि तुमचे 5 पेपर असतील, त्या 5 पेपरमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस आपण घेतलं असतं. ऑलमोस्ट सगळे कायदे केले असतील. आणि एक्सप्लेनेशनमध्ये मी प्रत्येक टॉपिक तो तुम्हाला पूर्ण कव्हर होईल या प्रतीने शिकवतोच. सो लक्ष द्या. हे झालं. आता हे ई मध्ये आहे, मानवी हक्काचं. ओके, मानवी हक्क न्यायालय. हे बघा, मानवी हक्क न्यायालय जे आहे पोरं हे ई मध्ये आहेत. हे बघा ना, A फॉर आर्मी. ठीक आहे, इथं सभाध्यक्ष आहे, इथं आयोग आहे, फॉर कमिशन. ओके, कमिशन. अशा प्रकारे अशा व्याख्या लावलेल्या असतात. इंग्लिशमध्ये प्रश्न सॉल्व्ह केला की सहज लक्षात येतं. ओके, मानवी हक्क न्यायालय म्हणजे काय होतं बघा, लक्ष द्या. जो मानवी हक्क आयोग, नेहमी यावर प्रश्न येतो 30 आणि 31 वर. जो मानवी हक्क अधिनियम आहे, मानवी हक्क अधिनियम आहे, तर त्या अधिनियमाच्या कलम 30 नुसार राज्य शासन काय करतं. कारण की कोणतंही न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. फक्त राज्य शासन कोणाची घेत असतं, कोणासोबत विचार एक लक्षात ठेवा, कोणताही कायदा असो, कोणत्याही कायद्यामध्ये न्यायालय स्थापन करणे अधिकार हा राज्याचा आहे. आणि कोणाच्या, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सहमतीनं. काय लक्षात ठेवायचं, कोण करतं, राज्य शासन करतं. आणि कोणाच्या सहमतीनं, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असतील त्यांच्या सहमतीनं. ॲट्रॉसिटी मधलं विशेष न्यायालय घ्या किंवा कोणत्याही कायद्यातलं विशेष न्यायालय घ्या, तुम्हाला असं दिसेल. ओके, बघा आता, राज्य शासन मानवी हक्काच्या उल्लंघनाबाबत, म्हणजे जर मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल
तर त्याच्यातून जे उद्भवणारे अधिकार आहे त्यांच्या समपरीक्षा, समपरीक्षा म्हणजे ट्रायल, ट्रायल म्हणजे तेच साक्षी पुरावेदार बोलावणे, न्यायालयासमोर मांडणे, त्याचा निकाल सुनावणे, त्याला ट्रायल म्हणतात। समपरीक्षा त्वरेने करण्यासाठी म्हणजे इथंच सांगितलं मानवी हक्क न्यायालयाचा उद्देश काय आहे, फक्त एकच, कोणता, समपरीक्षा त्वरेने पार करणे। पुनर्वसन करणे आहे का, नाही, कायद्यात दिलं नाही, जास्तीचं डोकं लावायचं नाही, काही गरज नाही। कायद्यात काय सांगितलं की हे जे मानवी हक्क न्यायालय आहे जे 30 नुसार स्थापन होतं ते तुम्ही काय करायचं, फक्त समपरीक्षा त्वरेने चालवण्यासाठी एकच उद्देश असेल, बाकी कोणतंच नाही। असं कोण करू शकतं, राज्य शासन, कोणाच्या सल्ल्यानं, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती। याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात काय करेल, कुठं स्थापन होतं, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यात उक्त अपराधांची समपरीक्षा करण्यासाठी मूलभूत हक्क न्यायालय स्थापन करेल। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एक मानवी हक्क न्यायालय असतं, ठीक आहे। मग आता प्रत्येक जिल्ह्यात वेगळं असतं का, नाही। जर त्यांना वाटलं दाव्यांची संख्या कमी आहे तर जिल्ह्याचं जे सत्र न्यायालय आहे यालाच काय केलं जाते, अशा न्यायालयाचा अधिकार दिला जाते। आयोग नेहमी तेच विचारतं कोणत्या न्यायालयाला मानवी हक्क न्यायालयाचा दर्जा देता येईल, सत्र न्यायालय, ओके। आणि किंवा विशेष न्यायालय आधीच घटित करण्यात आले असेल तर, म्हणजे आता जर ऑलरेडी जर विशेष न्यायालय असेल मानवी हक्कासाठी तर मग तेच न्यायालय कंटिन्यू करायचं, अशा प्रकारे। आणि हे दावे लढवण्यासाठी स्पेशल वकील पण असतात। मग राज्य शासन काय करतं, सरकारी अभियोक्ता विनिर्दिष्ट करेल किंवा ज्याला 7 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे असा अभियोक्ता। मग तुम्हाला विचारतात विशेष सरकारी अभियोक्ता कशासाठी असतो, कशासाठी असतो विशेष सरकारी अभियोक्ता, विशेष सरकारी अभियोक्ता हे कोणत्या कायद्यातील कलम आहे, तर कोणत्या कायद्यातलं कलम आहे, असंच एक कलम ॲट्रॉसिटी ऍक्ट मध्ये पण आहे, असंच एक मानवी हक्क कायद्यात आहे। कारण की ॲट्रॉसिटीच्या केससाठी पण वेगळे न्यायालय असतात, इथं पण वेगळं न्यायालय आहे। तर विशेष सरकारी जो अभियोक्ता आहे हा 31 नुसार, मग कोण, एक तर सरकारी वकील आणि तो जर अवेलेबल नसेल तर मग ज्याला 7 वर्ष वकिलीचा अनुभव आहे असा खाजगी वकील। प्रश्न हाच विचारतात विशेष सरकारी अभियोक्ता कोण होऊ शकते, एक सरकारी वकील किंवा 7 वर्षापेक्षा कमी जास्त अनुभव ज्याला आहे तो। विशेष न्यायालय 30 नुसार कोणत्या न्यायालयाला, सत्र न्यायालयाला दर्जा मिळतो, बस संपलं। या बाहेर आयोग प्रश्न नाही, फिरून फिरून यावरच प्रश्न विचारतं। मग हे जर पाठ केलं, एकदा समजून घेतलं तर काय गरज आहे, 30-31 मध्ये आहे आणि 6 मध्ये आहे, प्रकरण 6 मध्ये, मग कसं लक्षात ठेवायचं, 6-5 30, ओके झालं। हुंडाबंदीमध्ये म्हणजे हुंडा बळी कशाला म्हणायचं, हुंडाबळीमध्ये स्त्रीचा मृत्यू विवाहापासून कधी झालेला असला पाहिजे। आता ही कन्सेप्ट आहे पूर्व, कारण की आपल्याला 2 कायदे आहेत, हुंडाबंदी अधिनियम आहे जो आहे 1961चा आणि एक आहे जे तुमचं कलम आहे IPCचं 498A। बघा मी हुंड्याच्या संदर्भात तरतुदी सांगतो, हुंडा बळी कशाला म्हणतात हे सांगतो। या पहिलं एक समजून घ्या, केसेस समजून घ्या की हुंड्याची केस कोणाला लागू होतं। फॉर एक्झाम्पल ए नावाचा एक व्यक्ती आहे आणि याची पत्नी आहे बी नावाची आणि यांच्या लग्नाला 20 वर्ष झाले आणि आता हे 20 वर्षाचा व्यक्ती काय म्हणतो, 20 वर्ष झाल्यानंतर की जा बाबा तू तुझ्या घरून हुंडा आण, ती म्हणते नाही मी हुंडा आणत नाही, मग त्याच्यामुळे ही आत्महत्या करते ही व्यक्ती। कायद्याला हे मान्य आहे का, नाही। कायदा काय म्हणतो, कायदा असा म्हणतो हुंडा बळी कोणाला समजायचं, डॉवरी डेथ कशाला म्हणायचं। आता हे मी माझ्या मनाने सांगतोय का, नाही, यासाठी कलम आहे 304B, कोणाचं, IPCचं। IPCचं 304B हुंडाबळी कोणाला म्हणतात हे सांगतंय। हुंडाबळी म्हणजे की अशी महिला, कोणती महिला, अशी विवाहित महिला, लक्ष द्या, अशी विवाहित महिला की जिच्या लग्नाला किती वर्ष झाले, जिच्या विवाहाला 7 वर्षापेक्षा कमी वय झाला, 7 वर्षापेक्षा कमी वर्ष झाले। म्हणजे कायदा असं मान्य करतं की 7 वर्षानंतर हुंड्याची मागणी होऊ शकत नाही। कायद्याला गृहीतक असतात, काही अज्युम्पशन असतात, कायदा असं मान्य करतं की 7 वर्षानंतर हुंड्याची मागणी होऊ शकत नाही। म्हणजे बघा आता ए नावाची स्त्री आहे आणि हिनं आत्महत्या केली, ए नावाची स्त्री आहे हिनं आत्महत्या केली, हिला हुंडाबळी कधी म्हणायचा, एक पहिलं पाहायचं ती विवाहित आहे का, हो आहे विवाहित आहे, तिच्या लग्नाला 7 वर्ष कमी झाले का, हो 7 वर्ष कमी झालं। आणि दुसरी एक गोष्ट चेक करावी लागेल की बाबा तिला हुंड्यासाठी मागणी होती का, हुंड्यासाठी मागणी होती का।
किंवा हुंड्यासाठी छळ होता का? जर तिच्या नातेवाईकांनी, आता कोण देईल? आता ही तर मरण पावलेली असेल, ही तर रिपोर्ट देऊ शकत नाही, फिर्याद करू शकत नाही. मग हिच्या वतीने हिचा नातेवाईक काय करेल? हुंड्याची केस टाकेल. तिच्या हुंड्याची जी असेल तिची, आता पोस्टमॉर्टम कंपल्सरी असते या केसमध्ये. हुंडा जर संशयास्पद मृत्यू असेल, पोस्टमॉर्टम कधी कंपल्सरी असतं समजून घ्या. जर आत्महत्येने मृत्यू झाला असेल, अनैसर्गिक मृत्यू असेल, संशयास्पद स्थितीत मृत्यू असेल, काही चावल्याने मृत्यू झाला असेल, मशीनमुळे मृत्यू झाला असेल, यंत्रामुळे किंवा कोणत्याही परिस्थितीमुळे विजेचा धक्का लागला असेल, पोस्टमॉर्टम कंपल्सरी असतं. आणि जर तुम्ही रफातफा केलं आणि तसंच त्याला गाळून टाकलं तर मग विशेष जे असतात, काही विशेष दंडाधिकारी असतात, ते काय करू शकतात? ते दंडाधिकारी तो मृतदेह पुरून काढून पण त्याचा PM करू शकतात. हे अधिकार आहे. पुढे म्हणजे CRPCच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण बघूच. मग अशी विवाहित महिला की जिच्या लग्नाला 7 वर्षापेक्षा कमी ड्युरेशन झालं आणि तिला हुंड्यासाठी छळ होता, मागणी होता, असं जर या नातेवाईकानं रिपोर्टमध्ये टाकलं पोरं हो, तो त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणतात हुंडाबळी. आता न्यायालय काय करतं? त्याला शाल प्रिझ्युम असतं. शाल प्रिझ्युम म्हणजे न्यायालयाला मान्यच करावं लागतं की बाबा हा काय आहे? हुंडाबळी आहे. न्यायालय असं नाही म्हणू शकत हुंडाबळी नाही, न्यायालयाला मान्यच करावं. कुठपर्यंत? जोपर्यंत नाशाबित होत नाही की तो हुंडाबळी आहे तोपर्यंत. ते वकिलांचं काम नाशाबित करायचं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? 304B IPCचं कशाबद्दल बोलते? हुंडाबळीबद्दल बोलतंय. ओके. हुंडाबळी कशाला म्हणायचा? जिच्या लग्नाला 7 वर्षापेक्षा कमी वर्ष झाले, विवाहित महिला हुंड्यासाठी मागणी होती, एवढं रिपोर्टमध्ये असलं की झालं. आणि मी सुरुवातीला तुम्हाला 498A बोललो होतो. 498A काय आहे? विवाहित महिला मागणी. कशासाठी? जिला क्रूर अत्याचार, तिच्यावर होणारे पती आणि पतीच्या नातेवाईकाकडून होणारे अत्याचार, जर तिच्यावर एखाद्या विवाहित स्त्रीवर जर तिला टोमणे मारल्या जात असेल, तिच्यावर दुर्लक्ष होत असेल, ठीक आहे, तिच्या चारित्र्यावर संशय हे केला जात असेल, ठीक आहे, केला जात असेल, किंवा तिला पैशासाठी मागणी केली जात असेल, किंवा कोणताही शारीरिक मानसिक भेदभाव केला जात असेल, तिचा छळ केला जात असेल, तिच्यामध्ये मनामध्ये जर आत्महत्येची भावना निर्माण होत असेल, तर त्याला म्हणायचं पती किंवा पतीच्या नातेवाईकांनी दिलेली क्रूर वागणूक. आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो 3 वर्ष शिक्षा आहे. आणि एखादी महिलेचा जर हुंडाबळीनं जर मृत्यू झाला असेल, ओके, 7 वर्षापेक्षा कमी, तर मग हे लक्षात ठेवा. ही ट्रिक सांगतो. 7 वर्षाचा आहे तर शिक्षा पण कितीच वर्ष असेल? 7 वर्ष. आणि का 7 वर्ष? जे गुन्ह्याची शिक्षा 7 वर्षापेक्षा अधिक असते त्याला दखलपात्र गुन्हे म्हणतात. 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा असणारे गुन्हे कोणते? दखलपात्र. दखलपात्र गुन्हे म्हणजे असे गुन्हे की ज्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना काय केले जाते? अटक करण्याचे अधिकार असतात. ओके, कोणत्याही वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार असतात. कळलं का? हां, हे बघा, कलम 304B हुंडाबळी. ओके, 7 वर्षापेक्षा कमी नाही, परंतु आजन्म असू शकेल इतका कारावास, म्हणजे की मिनिमम 7 वर्ष आणि आजन्म कारावासापर्यंत शिक्षा आहे. गुन्हा कसा आहे? दखलपात्र. 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते दखलपात्रच असतो. जामीन पात्र. आता जामीन मिळतं यात. ओके, आणि कुठं चालेल? 7 वर्षाच्या केसेस यात नेहमी सत्र न्यायालयात चालत असतात, सेशन कोर्टमध्ये. ठीक आहे, CRPC मध्ये शिकताच तुम्ही. काय? एखाद्या महिलेला 7 वर्षाच्या आतमध्ये मृत्यू घडून आला असेल, जाळपोळ असेल, दुःखापत असेल किंवा अनैसर्गिक मृत्यू आला असेल, तर त्यावेळेस आपण हे मान्य करतो. ठीक आहे. आणि हुंड्याची मागणी म्हणजे काय? तर 1961चा हुंडा प्रतिबंधक कायदा आहे, त्याच्या 2 नुसार केलेली मागणी म्हणजे हुंड्याची मागणी. पुढे ॲट्रॉसिटी ऍक्ट, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार अधिनियम 1989. अत्याचारग्रस्तांचे व साक्षीदारांचे अधिकार कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? काहीच नाही. प्रश्न काय विचारला की हा जो SC/ST ऍक्ट आहे, ज्याला ॲट्रॉसिटीज ऍक्ट म्हणतो, या ऍक्टच्या मध्ये एक नवीन कलम टाकला आपण, 15A नावाचं कलम. हे बघा, प्रकरण 4A इन्क्लूड केलं आणि त्याच्यामध्ये कलम 15A टाकलं. ठीक आहे, कारण की 4 मध्ये नव्हतं. 4A नावाचं कलम मध्ये फक्त 15 असं कलम असू शकत नाही. नवीन टाकलेल्या कलमाला ABCD लागतच असतं. मग लक्ष द्या की जर प्रकरण 4A आहे, प्रकरण 4A, त्याच्यामध्ये 15A हे काय सांगतं की अत्याचारग्रस्त म्हणजे पीडित व्यक्ती, पीडित म्हणजे काय? ज्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा झाला तो पीडित व्यक्ती आणि त्याच्या संदर्भातले जे साक्षीदार आहे
याच्या संरक्षणासाठी आपण स्पेशल कलम टाकलं, ते आहे 15A मध्ये. ओके. पीडित म्हणजे कोण? पीडित म्हणजे ज्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा घडला तो व्यक्ती आणि त्याचं कुटुंब दोन्ही पण. साक्षीदार म्हणजे काय? ज्यानं तो गुन्हा डोळ्यानं बघितला. ईडी मध्ये व्याख्या आहे त्याची, या कायद्याच्या ई आणि डी मध्ये, 2 ईडी मध्ये आहे, 2 ईडी मध्ये. ओके, अशा प्रकारे. ठीक आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा कधी घडतो? जेव्हा पीडित हा शब्द समजतो का? पीडित म्हणजे ज्याच्यावर गुन्हा घडला, विक्टिम ज्याला म्हणतो. पीडित हा SC किंवा ST असावा. ओके, म्हणजे ज्याच्यावर गुन्हा घडला तो SC किंवा ST असावा. आणि जो आरोपी आहे, गुन्हेगार तर नाही म्हणत मी, आरोपी म्हणतो, ज्याच्यावर आरोप लागले तो आरोपी जो आहे हा SC ST सोडून कोणीही असावा. म्हणजे OBC असेल, ओपन असेल, नाही तर कोणीही असेल, XYZ. मग लक्ष द्यायचं की जर एका SCनं दुसऱ्या SCला मारहाण केली, शिवीगाळ केली तर गुन्हा लागू होत नाही, कारण की SC ST पीडित असावा आणि SC ST सोडून काय असावे? सर्व आरोपी असावा, असा हा कायदा सांगतो. पुढे बघा की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण कायदा 2H मध्ये. हुंडा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. प्रश्न काय विचारला? हुंडा प्रतिबंधक कायदा कधीचा आहे? तुम्हाला माहित आहे, कारण की तुम्ही पॉलिटीमध्ये पण शिकलं, संयुक्त बैठक झाली होती. हुंडा प्रतिबंधक अधिनियम जो आहे, हुंडा प्रतिबंधक अधिनियम हा 1961चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायद्याचं जे विधेयक आहे, जे कच्चा मसुदा होता, तो 1960 मध्ये सिटिंग अरेंजमेंट मध्ये केला होता, पण मात्र पारित कधी झाला? 1961ला. आणि कोणता कायदा आहे त्या वर्षीचा? त्या वर्षीचा 28वा कायदा आहे. ओके. संमत कधी झाला हा कायदा? संसदेने याला मान्यता कधी दिली? तर 20 मेला दिली, 20 मे 1961. आणि हा कायदा लागू कधी झाला भारतात पूर्ण? तर 1 जुलै 1961ला. या कायद्यामध्ये कलम किती आहे? 10 कलम आहेत एकूण. आणि या कायद्याचा चेहरा कोण आहे पूर्व माहिती आहे का? चेहरा. या कायद्यामध्ये स्पेशल पद, या कायद्याचा चेहरा किंवा स्पेशल पद कोणता आहे? हुंडा प्रतिषेधी अधिकारी. हुंडा प्रतिषेधी अधिकारी. 10 कलमाचा कायदा आहे छोटासा. हुंडा प्रतिषेधी अधिकारी कोणत्या कलमामध्ये आहे? तर 8B मध्ये आहे. 8B मध्ये हुंडा प्रतिषेधी अधिकारी. नेहमी विचारतात हुंडा प्रतिबंधक कायदा कधीचा? आता एवढं जर एकदा समजून घेतलं तर परत परत पाठ करायची गरज नाही, संपलं. कायद्याचा चेहरा काय, उद्देश काय? उद्देश काय? विशेष कायदा आहे, हुंड्याच्या संदर्भात आहे म्हणजे विशेष कायदा आहे. अशा प्रकारे अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989. लोकसेवकाने हयगय करणे कार्यात. हयगय करणे म्हणजे त्याची ड्युटी न पार पाडणे. काय? त्याची ड्युटी पार न पाडणे. ड्युटी पार न पाडणे म्हणजे काय? 4 मध्ये आहे. 4चा अल्फाबेट D येतं आणि Dचा कोड काय होतं? ड्युटी पार न पाडणे. म्हणजे एखादा SC ST असलेला, बघा SC STचा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा झाला आणि SC ST नसलेला जर एखादा अधिकारी असेल, तो अधिकारी जर चौकशी करत नसेल या केसमध्ये SC STच्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये, तर त्यानं कलम 4 नुसार गुन्हा केला असं समजायचं. 4 नुसार. 4चा कोड काय होतो? ड्युटी न पाडणे. ओके. 23 कलमांचा सोप्पा कायदा आहे ॲट्रॉसिटी कायदा. 29 कृत्य आहेत की ज्याद्वारे काय होऊ शकतं? ॲट्रॉसिटीचा गुन्हा होऊ शकतो. 23 कलमांचा कायदा. त्यातलं 4थं कलम काय आहे? ड्युटी न पाळणे म्हणजे कर्तव्यात हयगय करणे. त्याला शिक्षा काय होईल? फक्त 1 वर्ष शिक्षा ते गुन्ह्या एवढी. म्हणजे त्यानं जसा जसा गुन्हा केला त्या प्रमाणात त्याला शिक्षा होईल. जय भीम मूवीमध्ये बघितलं, त्यानं त्या व्यक्तीचा खूनच केला होता, त्या पोलीस इन्स्पेक्टरनं. त्याला 4 नुसार शिक्षा झाली, कारण की ते SC ST लोक होते, दलित लोक होते. मग त्याला गुन्ह्या एवढी शिक्षा झाली, त्याच्यावर का खुनाचा गुन्हा लागला. अशा प्रकारे. ओके. चल. आणि खुनाला काय शिक्षा असते? मृत्यूदंड असतो किंवा आजीव कारावास असतं किंवा मग काय असतं म्हणजे प्लस द्रव्यदंड तर असतोच. ओके. आणि आता एक लक्षात ठेवायचं की खुनाची व्याख्या कुठे आहे? 300 मध्ये आहे. खुनाची शिक्षा कलम कोणता आहे? 302 मध्ये आहे. ओके. हे आपण बघितलंच आतापर्यंत. हे 4. लोकसेवक असून अनुसूचित जातीचा वा अनुसूचित जमातीचा सदस्य नसलेला, म्हणजे तो अधिकारी SC ST नसलेला असावा. हा कायद्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, कोणीही व्यक्ती SC ST नसेल तरच हा कायदा लागू होतो. ठीक आहे. ज्याच्यावर अत्याचार झाला तो SC ST असावा. नसलेला जो कोणी कर्तव्य पार पाडत नसेल किंवा जाणून बुजून हयगय करत असेल तर त्याला 1 वर्ष इतक्या मुदतीची किंवा गुन्ह्या एवढी शिक्षा देण्यात येईल. ओके. कळलं?
नंतरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम 2005 हा अधिनियम कुठे लागू आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, ते जम्मू काश्मीरचा कलम काढल्यापासून संपूर्ण भारतभर लागू आहे, बस बाकी काही विषयच नाही बोलायचा. हा बघा, द प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 कधीचा कायदा आहे? 13 सप्टेंबर 2005चा कायदा आहे. ओके, हेच. आणि सांगितलं कोणत्याही कायद्याचं पहिलं कलम असते प्रारंभ, विस्तार आणि काय, म्हणजे त्याचं नाव, विस्तार आणि प्रारंभ. प्रारंभ म्हणजे कमेन्समेंट, कमेन्समेंट म्हणजे प्रारंभ. दिस ऍक्ट मे बी कॉल, या कायद्याचं नाव काय असेल? द प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 इज एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया. पूर्ण भारतात लागू आहे. ओके, आणि कधी लागू होईल? जर ज्या दिवशी गॅझेटमध्ये प्रसिद्ध होईल ते. ओके, ओके. हुंड्याची रक्कम, हुंडाबंदी कायद्यावर कलम आहे की हुंड्याची रक्कम संबंधित महिला सज्ञान झाल्यापासून महिलेकडे हस्तांतरित करावी लागते. हुंडाबंदी कायद्यामध्ये जे कलम 6 आहे ते 6 असं सांगतं की हुंडा कोणीही देऊ. हुंडा असं नसतं की फक्त मुलीवालेच देतात म्हणून, आपल्याकडे मुलीवाले देतात म्हणून आपण तो सेन्स ठेवतो. हुंड्याची रक्कम वर पक्ष वधू पक्षाला देऊ शकतात किंवा वधू पक्ष वर पक्षाला देऊ शकतात. पण या कायद्याचं कलम 6 गृहीतकावर आधारित आहे. ते असं म्हणतं हुंडा कोणी कोणाला द्यावं, त्याचा अधिकार फक्त कोणाकडे असेल? महिलेकडे. म्हणजे काय झालं, ए नावाची स्त्री आहे, हिच्या वडिलांनी हुंडा दिला, हिचा पती जो आहे बीचे वडील. बघा, ए नावाच्या स्त्रीच्या वडिलांनी बीच्या वडिलांकडे हुंडा दिला. आता हे कायदा असं सांगतं बाबा, हुंडा दिला असेल तर लग्न झाल्यापासून 3 महिन्यात त्या मुलीकडे द्यायचा. तू त्याचा अधिकारी नाहीस, तू त्याचा फक्त ट्रस्टी आहेस, ट्रस्टी, विश्वस्त आहेस, तुझ्याकडे ती रक्कम ठेवायला दिली. ती मुलगी लग्न झाल्यापासून, जर ते सज्ञान असेल म्हणजे बालविवाह नसेल, लग्न झाल्यापासून 3 महिन्याच्या आत द्यावा लागतो. ज्या दिवशी हुंडा दिला गेला त्याच्यापासून 3 महिन्याच्या आत, म्हणजे एंगेजमेंटला जर हुंडा दिला असेल तर तिथून 3 महिन्याच्या आत द्यावा लागतो. ती जर अज्ञान असेल तर तिथून ती सज्ञान होईल त्याच्या 3 महिन्याच्या आत द्यावा लागतो. जर नाही दिला हुंडा, ज्या व्यक्तीकडे हुंडा दिला होता तो जर त्या महिलेला परत नाही केला तर मग 6 महिने ते 2 वर्ष शिक्षा होते किंवा 5,000 ते 10,000 दंड होतो. आणि न्यायालयाने आदेश देऊनही जर नाही केला तर मग त्याच्या संपत्ती एवढा म्हणजे त्याला त्याच्या संपत्तीच्या प्रमाणात काय द्यावं लागतं? हुंडा ती रक्कम द्यावी लागते. हे कलम लक्षात ठेवा. हे बघा, कलम 6, हुंड्याची रक्कम पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितार्थ असेल. म्हणजे तर तिला परत करा, ती मरण पावली असेल तर तिच्या आई वडिलाला, किंवा मग तिला अपत्य वगैरे असतील तर त्याला द्या, असं ते म्हणतं. ओके. अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989, अनुसूचित जाती व जमातींना अत्याचाराची वागणूक मिळू शकते अशा लोकांना सुरक्षिततेची हमी देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. शासनाचं कर्तव्य. मी तुम्हाला काय सांगितलं? डीचं सांगितलं. डी फॉर ड्युटी न पाळणे, हा कोड लक्षात ठेवला. आणि इथं आहे यू म्हणजे शासनाचं उत्तरदायित्व, कर्तव्य. कर्तव्य म्हणजे उत्तरदायित्व. आणि यू अक्षर कोणतं असतं? T20. ओके, ST आणि नंतर यू येतं. यूचं 21वा, म्हणजे 21वा काय असेल पोरो? हेच. शासनाचं कर्तव्य कितीमध्ये नमूद आहे? कलम 21 मध्ये नमूद आहेत. ओके, झालं. नंतर हे बघा, अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी करून नाही शासनाचं कर्तव्य आहे. शासनाचे कर्तव्य दिले आहेत 21 मध्ये. काय केलं पाहिजे? अत्याचार ज्याच्यावर झाले त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून त्याला मोफत सहाय्य पुरवणे. सरकारी वकील जो असतो, सरकारी अभियोक्ता, तो त्याला मदत करतो, म्हणजे फुकटात वकील मिळतो. 2, या अधिनियमाखाली अपराधाचे अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, आणि ट्रायल म्हणजे कोर्टात चालू असतं संपरीक्षा, आणि इन्व्हेस्टिगेशन पोलीसवाले करत असतात. पोलीस जे करतात त्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणायचं, आणि जे चौकशी असते ते न्यायालय करतं. ट्रायल असतं ते न्यायालय करतं. हे बघा, मी परत या गोष्टी सांगतोय. इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला माहिती आहे, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असते, इन्व्हेस्टिगेशन पोलीस करत असतात. इन्क्वायरी कोण करत असतं? इन्क्वायरी करत असतं न्यायालय, म्हणजे जे जज वगैरे करत असतात ते. आणि ट्रायल जे असते, ट्रायल हे पण कोण करत असतं? हे पण न्यायालय करत असतं. हे लक्षात ठेवा. इथे कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. बऱ्याचदा आयोग फिरून विचारतो की
चौकशी पोलीस करतात, नाही, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात, म्हणून तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणतात. ओके. नंतर या अधिनियमाखाली अपराधाचे अन्वेषण आणि समपरीक्षा चालू असताना अत्याचारचे बळी पडले त्या लोकांना, साक्षीदारांना प्रवासाचा भत्ता देणे शासनाचं कर्तव्य आहे. अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्तींना आर्थिक व सामाजिक पुनर्वसनाची तरतूद करणे. आणि नंतर जर या कायद्यात खटले दाखल करायचे असेल तर त्यासाठी पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे. अशा एकूण प्रकारचे काय 7 कर्तव्ये शासनावर दिले आहेत. नंतरचा प्रश्न येतोय तो येतोय नागरी हक्क संरक्षण अधिनियमातील कलम 16A नुसार अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 14 वर्षावरील व्यक्तींना लागू असेल. ह्या विधानाबद्दल तुम्ही काय सांगता? बरोबर आहे. या कायद्याचं कलम जे आहे 16A, हे बघा, अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 हा 14 वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही. हा काय कायदा आहे समजून घ्या. अपराधी परिवीक्षा अधिनियम हा, कारण की हा कायदा तुम्हाला बऱ्याच कायद्यांमध्ये याचा उल्लेख येईल. तुम्हाला एक माहित असेल, जर अपराधी हे 18 वर्षापेक्षा कमी असतील पोरं तर त्यांना सुधारगृहात टाकल्या जाते, बरोबर ना. पण त्यांची वागणूक चांगली असेल तर त्यांना लवकर सुटका होते, हे तुम्हाला माहिती आहे. पण नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये सरळ सांगितलं की बाबा हा कायदा जो आहे हा कायदा फक्त म्हणजे 14 वर्षापर्यंतचा जर आरोपी असेल, म्हणजे 14 वर्षाखालील आरोपी असेल, ज्यानं नागरी हक्काचा गुन्हा केला तर त्यांनाच हा कायदा लागू होईल. किती वर्षापर्यंत लागू होईल? 14 वर्षापर्यंत. पण जर आरोपी 14 वर्षाच्या वरील असेल तर त्याला तुम्ही सुधारगृहात टाकून या शिक्षेतून माफी देऊ शकत नाही, लागू नाही. ॲट्रॉसिटी तर हा कायदाच लागू नाही. अपराधी परिवीक्षा अधिनियम म्हणजे एखाद्या 14 वर्ष 18 वर्षाच्या खालील बालकानं गुन्हा केला त्याला तेवढी शिक्षा काटावी लागेल, त्याला हा अपराधी परिवीक्षा अधिनियम लागूच होत नाही. कळलं का? 1958चा कायदा आहे, हे 16 आहे. म्हणजे दोन्ही विधान काय आहेत? बरोबर. प्रश्न काय विचारतात तुम्हाला? प्रश्न आता पूर्ण विधान अचूक आहे, अचूक आहे म्हणजे पूर्ण विधान बरोबर आहे. आता बघा ना, हे असं विचारतात की अपराधी परिवीक्षा अधिनियम 14 वर्षापर्यंत लागू नाही. हे कोण्या कायद्याचा आहे? नागरी हक्क संरक्षण अधिनियम. आणि जेव्हा ॲट्रॉसिटीमध्ये हेच कलम आहे, हे कलम जे आहे पोरं हो, तर तिथं तुम्हाला दिसेल की 19 मध्ये ॲट्रॉसिटी कायद्याच्या. ओके. तर तिथं हे 14 वर्ष वर्डिंग नाही आहे, तिथं अपराधी परिवीक्षा अधिनियम लागू नाही एवढंच सांगितलं आहे. ओके. नंतर हा आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला आहे, याचं उत्तर हे असेल. ठीक आहे. याला काय करायचं? अल्फाबेटिकली अरेंज करू. आता बघा, नंतर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस, एखादा व्यक्ती जर गुन्ह्यात सहाय्य करत असेल तर त्याला अपप्रेरणा असं म्हणतात. आणि तुम्हाला माहित असेल की IPCचं प्रकरण 5 जे आहे ते अपप्रेरणेविषयी बोलतं. अपप्रेरणा ही 3 प्रकारची असू शकते. म्हणजे काय? एक असते इन्स्टिगेशन, चिथावणी देत असेल. कॉन्स्परन्सी म्हणजे तो कटात भाग घेत असेल. ओके. आणि एडिंग म्हणजे सहाय्य करत असेल. चिथावणी म्हणजे काय आधी समजून घ्या. बघा, दाऊद बसला आहे दुबईत. हा दाऊद आहे, ए नावाचा व्यक्ती आहे. हा ए नावाचा व्यक्ती दुबईत बसला आहे आणि यानं काय केलं? यानं या बीला सांगितलं की बाबा तू त्या सीचा खून कर. म्हणजे याला काय दिली? याला सुपारी दिली. आता हा बी काय करतो? याचा खून करतो. आता या बीनं या सीचा खून केला तर या बीला खुनाबद्दल शिक्षा असेल. आणि हा ए जो आहे हा काय देऊन राहिला? अपप्रेरणा देऊन राहिला. अपप्रेरणा देऊन राहिला म्हणजे चिथावणी देऊन राहिला. आणि याला शिक्षा काय असते? ज्याला जी शिक्षा झाली ती शिक्षा याला होईल. वेगवेगळ्या तरतुदी आहेत IPC मध्ये, ते नंतर. फक्त मी ते समजून सांगतोय की असंच समजा नागरी हक्क संरक्षण अधिनियमानुसार एखादा गुन्हा झाला, ज्या व्यक्तीने अपप्रेरणा दिली म्हणजे काय झालं? नागरी हक्क संरक्षण कायद्यातलं एक कलम सांगतो की या कायद्याचं कलम 5 असं म्हणतं की तुम्ही शाळेत एखाद्या व्यक्तीवर भेदभाव धर्म वंशाच्या आधारावर करता येत नाही. कारण की हा कायदा नागरी हक्क संरक्षण कायदा संविधानाच्या 17 अनुसरून आहे. नेहमी विचारतो नागरी हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या कलमावर आधारित आहे? कलम म्हणत नाही, त्याला अनुच्छेद म्हणतात. संविधानाच्याला अनुच्छेद म्हणत असतात, इतर सर्व कायद्यात त्याच्याला कलम म्हणत असतात, सेक्शन म्हणत असतात. मग आर्टिकल 17 वर आधारित कोणता कायदा आहे? नागरी हक्क संरक्षण. नेहमी विचारतो नागरी हक्क संरक्षण कायदा कोणत्या आर्टिकलवर आधारित आहे? तर 17 वर आधारित आहे.
17च्या निर्मूलनामुळे जे हक्क तुम्हाला प्राप्त झाले ते नागरी हक्क आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. मग 5 मध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही रुग्णालय असतील किंवा शाळा असतील किंवा वसतिगृह असतील, इथं तुम्ही काय करू शकत नाही, धर्म वंश लिंगाच्या आधारावर वेगळे गट पाडू शकत नाही. म्हणजे असं करू शकत नाही शाळेत ए सेक्शन हे उच्च कुलीन लोकांसाठी, बी सेक्शन वेगळ्या लोकांसाठी, असं धर्म वंशाच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. शाळेत, रुग्णालयात, वसतिगृहात असा भेदभाव करता येत नाही. काय झालं, ए नावाचा विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी दलित आहे. सॉरी मला हा शब्द वापरायचा नाही, पण तुम्हाला उदाहरण समजायसाठी हा शब्द वापरतोय, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मुळात हा शब्द मला आवडत नाही, अस्पृश्य, दलित वगैरे, पण उदाहरण समजून सांगायसाठी वापरावाच लागतो. ए नावाचा दलित व्यक्ती आहे आणि हा यक्स नावाच्या शाळेत प्रवेश घेतोय. आता हा अमुक अमुक आहे, अमुक अमुक धर्माचा आहे, म्हणून याला शाळेत घेऊ नका असं या बी नावाच्या शिक्षकाला काय झालं, या संस्थेचा संचालक जो आहे झेड या संचालकानं सांगितलं. बघा आता लक्ष द्या, हा दलित आहे व्यक्ती, याला शाळेत घेतलं नाही. ठीक आहे, म्हणजे कोणत्या कलमानुसार गुन्हा झाला, 5 नुसार. अशा वेळेस याच कायद्यातील कलम 9 नुसार त्यांचं अनुदान बंद होत असते, शाळेतलं अनुदान स्टॉपच होऊन जाते, राज्य शासन करतं. मग बघा, या मुलाला प्रवेश दिला नाही म्हणून या शिक्षकावर कलम 5 नुसार शिक्षा होते. या कायद्यात शिक्षा सारखीच आहे, 1 महिना ते 6 महिन्याच्या दरम्यान कितीही, आणि 100 ते 500 रुपये असंच आहे. याला तर शिक्षा होईलच, पण याला कोण सांगितलं होतं घेऊ नको, या संचालकानं. म्हणजे यानं काय दिली, चिथावणी दिली, आणि याला पण काय शिक्षा होईल, सेम. ज्याला ही शिक्षा झाली ती शिक्षा त्या व्यक्तीला होईल. कळलं का, असं ते आहे. म्हणजेच अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला कोणती शिक्षा, गुन्ह्यास असलेली शिक्षा दिल्या जाते. बॅक ऑफ द बेंच तोच काय करत असतो, त्याला सपोर्ट करत असतो, हे लक्षात ठेवा. ओके, चला नंतर हे बघा, नागरी हक्क संरक्षण कायद्यातील खाली विधानाचा विचार करा. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचे हक्क अंतर्निहित आहेत. बरोबर आहे, कारण की हा कायदा 17 वर आधारित आहे, ऑलरेडी बोललोय. आणि या कायद्यात नागरी हक्काची व्याख्या स्पष्ट केलेली नाही. बरोबर आहे, स्पष्ट नाही केली, फक्त एवढंच सांगितलं. नागरी हक्क कशाला म्हणायचं, तर कलम 17चं निर्मूलन झाल्यानं जे हक्क प्राप्त झाले ते स्पष्ट नाही बोललं. मग ते किती किती हक्क असू शकतात. ओके, त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं काय आहेत, दोन्ही विधानं अयोग्य नाही म्हणजे योग्य आहेत. ओके, चला हे बघा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, 22वा कायदा 1955चा. ओके, आणि 8 मेला पारित झाला आणि 1 जून 1955 लागू झाला. हा काय म्हणतो, याचा उद्देश काय आहे, कोणत्याही कायद्याचा उद्देश हा इथं असतो. बेअर ऍक्ट वरून अभ्यास करायचा, ओरिजिनल कायद्यावरून ना. अस्पृश्यतेविषयी जाहीर शिकवण देणे, ती पाळणे आणि त्याच्यातून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता असेल ती लादण्याबद्दल आणि त्याच्याशी निगडीत बाबीबद्दल शिक्षा देणे. कोणता उद्देश आहे त्याचा, अस्पृश्यतेविषयी लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणे आणि ती पाळणे. म्हणजे जो असं नाही म्हणू शकत आपण, याला असं म्हणू शकतो की जर कोणी अस्पृश्यतेविषयी जर गुन्हा पाळत असेल तर त्यातून जी निसमर्थता उद्भवते त्या लोकांना शिक्षा देणे. ओके, आणि या कायद्यातील कलम 10 म्हणतं, 10चा आहे जे, आणि जे म्हणजे जोर देणे म्हणजे अपप्रेरणा देणे. मग विचारेल अपप्रेरणा कोणत्या कलमानुसार आहे, 10 नुसार. 10चा कोड काय, जे. या नियमाखाली अपराध जो कोणी अपप्रेरणा देईल त्याला उपबंधित शिक्षेइतकी शिक्षा होईल. ओके, कळलं. नंतरचा प्रश्न आहे तो आहे IPC. ओके, IPC वर आता सलग 10 प्रश्न असतील. जसा पेपरचा पॅटर्न असतो त्याच प्रकारे आपला पॅटर्न इथे आहे. ओके, आणि IPC मध्ये जे प्रश्न येतात त्या IPCच्या प्रश्नांना कसं डील करायचं याबद्दल आपण इथे बघणार आहोत. तर बघा, लक्ष द्या की IPC जो आहे, ठीक आहे, IPC मध्ये तुम्हाला काही कॉन्सेप्ट, संकल्पना दिल्या असतात. IPC मध्ये एकूण 23 भाग आहेत. ओके, 23 भाग म्हटल्यापेक्षा 23 प्रकरणं आहेत, आणि त्यामध्ये सर्वाधिक प्रश्न संख्या हे 16 व 17 वर असते. म्हणजे इतरवर येत नाही असं नाही, पण 16-17 मध्ये जास्त येतात. कारण की 16 मध्ये प्रकरण 16 जे आहे ते जीविताच्या संदर्भातील गुन्हे आहेत, आणि 17 जे आहे ते मालमत्तेच्या संदर्भातील गुन्हे आहेत. या संदर्भात बघा, लक्ष द्या, भारतीय दंड संहिता 1860 नुसार कोणतं विधान योग्य आहे. 18 वर्षावरील
व्यक्तीचा मृत्यू घडून आला व तिने स्वतःच्या संमतीने मृत्यू पत्करला असेल तर सदोष मनुष्यवध हा खून होत नाही. बरोबर आहे. म्हणजे कलम 300 जे आहे, कलम 300 हे खुनाविषयी आहे. पोरो लक्ष द्या, काय सांगतो या गोष्टीकडे लक्ष द्या. कलम 300 जे आहे हे खुनाविषयी आहे. आणि खून काय असतो? खून म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जीवे मारल्या जातं आणि तिथे त्याचा हमखास जीव जाईल. काय शब्द काय आहे? हमखास जीव जाईल. जर तुम्हाला वाटते हमखास जीव जाईल तर तो काय आहे? खून आहे. आणि जर मृत्यूचा संभव आहे, मृत्यू संभवनीय आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणजे मृत्यूची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतंय, तर त्याला म्हणायचं सदोष मनुष्यवध. याला म्हणतात सदोष मनुष्यवध. पण कोणता? कोणता? जो खून नसतो, खून नसणारा सदोष मनुष्यवध. ह्या कन्सेप्ट आणखी चांगल्या ब्रॉड आहेत. आणि याला म्हणतात जिथं हमखास मृत्यूची गॅरंटी असते त्याला म्हणतात खून असणारा सदोष मनुष्यवध. खून असणारा सदोष मनुष्यवध. मग कसा ओळखायचा? तर दोनच शब्द. हमखास मृत्यू होत असेल तर खून म्हणा, म्हणजे खून असणारा सदोष मनुष्यवध म्हणा. आणि मृत्यू संभवनीय किंवा शक्यता असेल तर त्याला खून नसणारा सदोष मनुष्यवध म्हणा. खुनाची व्याख्या 300 मध्ये आहे, शिक्षा कलम 302 आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने खून केला तर त्याच्यावर 302 लागते. आणि सदोष मनुष्यवध 299 मध्ये आहे आणि त्याची शिक्षा 304 मध्ये आहे. पण एवढं सांगितलं, जर 5 परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जीवे मारत असेल तर त्याला खून म्हणू नका, त्याला सदोष मनुष्यवध म्हणा. कोणत्या? बघा, की सर्वात पहिले की जर गंभीर व आकस्मिक प्रक्षोभाच्या कारणामुळे स्वतःवरचा ताबा सुटला, म्हणजे ए आणि बी नावाचे व्यक्ती आहेत आणि या दोघांचं भांडण झालं आणि गंभीर भांडण चालू आहे आणि या एचं काय झालं? एचा ताबा सुटला, हा खूप राग आला आणि यानं याचा खून घडून आणला, तर त्याला खून म्हणू नका, त्याला म्हणा सदोष मनुष्यवध नसणारा खून. कारण की त्यानं जो खून केला म्हणजे जो जीवे ठार मारलं ते वेगळ्या परिस्थितीत मारलं, त्याचं इंटेन्शन नव्हतं, तो अचानक रागामुळे झालं होतं म्हणून. मग त्याला खून नसणारा सदोष मनुष्यवध म्हणा. म्हणजे त्याच्यावर 302 नका लावू तर 304 लावा. कारण की शिक्षेत फरक आहे पोरं. हो, इथं मृत्यूदंड किंवा आजन्म कारावास होतो खुनाला, पण इथे 10 वर्षापर्यंत शिक्षा किंवा आजीव कारावास होते. ओके. पुढील 5 परिस्थितीमध्ये खून हा खून नसतो तर तो सदोष मनुष्यवध असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ठार मारलं तर तो खून नसतो, सदोष मनुष्यवध. कोणता? एक गंभीर व आकस्मिक प्रक्षोभ झाला असेल, म्हणजे काय झालं असेल? त्यांचं भांडण झालं असेल. दुसरं की जर एखादा लोकसेवक कायद्याचं पालन करत असेल, कायद्याच्या बाहेर जाऊन त्यानं एखाद्याला ठार मारलं असेल. फॉर एक्झाम्पल, एक आरोपी पळत आहे आणि या आरोपीला पळताना हा जो ए नावाचा अधिकारी आहे याला पायावर गोळी मारण्याचा अधिकार आहे. यानं काय केलं की त्याच्या छातीवर गोळी मारली आणि मारून टाकलं, त्याला जीव घेतला. तर त्यावेळेस तो खून नव्हे, तो सदोष मनुष्यवध आहे. का? कारण की त्यानं कायद्याच्या बाहेर गेला हे मान्य आहे, पण त्यानं त्या परिस्थितीत केलं. ती परिस्थिती अशी होती की त्याला वाटलं की बाबा आपण कायदेशीर अधिकार वापरतोय, पण त्यानं तो अतिरिक्त प्रमाणात वापरला म्हणून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लागतो. तिसरं, खाजगीरित्या बचाव करण्याचा कायदेशीर हक्क तुम्हाला आहे, त्यामध्ये तुम्हाला अचानक राग आला, म्हणजे तुमच्यावर अ नावाचा व्यक्ती काठी घेऊन मारायला येतोय आणि तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे 102, 100, 101, 102, 103 आणि 106 मध्ये. मग तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, तर तुम्हाला ज्या प्रमाणात कृती असेल त्या प्रमाणात आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती ए नावाचा व्यक्ती हा बी नावाच्या व्यक्तीला काठीने मारत असेल तर या बीला पण स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी काठीने मारण्याचा हक्क आहे. असं नाही होऊ शकत की तो तुम्हाला काय करायला आला, तो तुम्हाला चापट मारायला आला समोरचा व्यक्ती, तुम्ही त्याच्यावर गोळी झाडली नाही, असं तुम्ही करू शकत नाही. टिट फॉर टॅट असलं पाहिजे. ज्या प्रमाणात हल्ला आहे त्या प्रमाणात प्रतिहल्ला असला पाहिजे. आणि मग असा जर म्हणजे तुमच्यावर काठी घेऊन मारायला आला आणि तुम्ही जर त्याचा जीवाने त्याला मारत असाल तर तो खून नसतो, सदोष मनुष्यवध. म्हणजे इथं आत्मसंरक्षणाची मर्यादा तुम्ही ओलांडलेली असते. मग लक्षात ठेवा, जर आकस्मिक भांडणात एखाद्याला जीवे मारला तर सदोष मनुष्यवध खून नसतो. दुसरं, लोकसेवकाने कायद्याच्या बाहेर जाऊन एखाद्याचा मृत्यू घडून आणला तो खून नसतो, सदोष मनुष्यवध असतो. आणि तिसरं, जर आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना त्यानं जर मर्यादेच्या बाहेर जाऊन जर केलं तर मग तो काय नसतो, सदोष मनुष्यवध खून नसतो. नंतर ओके की
तुम्हाला माहिती आहे इथे जर संमतीने म्हणजे 18 वर्षावरील व्यक्ती आहे त्यांना संमतीनं काय केलं, मृत्यू पत्करला. म्हणजे ए नावाचा व्यक्ती आहे, हा पती आहे आणि बी नावाची ही त्याची पत्नी आहे आणि या दोघांनी एकामेकाला ठरवलं की एकामेकाचा जीव घ्यायचा. या ए नावाच्या पतीनं काय म्हटलं की बाबा आपण गरीब आहोत आणि याच्यात सर्वाईव्ह करणं आपल्याला भारी आहे, मग तू काय कर, तू मला जीवाने ठार मार. आता तुम्हाला संमती जरी दिली समोरच्या व्यक्तीने तरी तुम्हाला खून करण्याचा अधिकार नाही. पण हा कायदा काय म्हणतो, कलम 300चे अपवाद 300 मध्येच आहे. हे काय म्हणतं, जर संमतीने एखाद्याचा खून घडून आणला त्याला खून म्हणू नका, त्याला सदोष मनुष्यवध म्हणा. ओके, अशा प्रकारे. मग बघा, हे आकस्मिक भांडण असेल, प्रक्षोभक कारण असेल, अशा 5 परिस्थितीमध्ये जर कृत्य घडलं तर त्याला सदोष मनुष्यवध हा खून होत नाही, फक्त सदोष मनुष्यवधच राहतो. कल्पेबल होमिसाइड 299. कलम 300 नुसार सदोष मनुष्यवध घडून येतो नाही, 300 मध्ये खून घडून येतो, सदोष मनुष्यवध 299 मध्ये घडून येतो. ओके, त्याच्यामुळे काय आहे, आपल्याला काय विचारलं कोणतं विधान योग्य आहे, तर फक्त अयोग्य आहे. ओके, नंतर भारतीय दंडविधान प्रकरण 20 कशा संदर्भात आहे, लग्ना संदर्भातील गुन्हे आहेत, विवाहाच्या संदर्भातील गुन्हे. 19 मधलं एकच कलम जिवंत आहे आज, ते आहे सेवा संविधाच्या फौजदारी पात्र भंग. 21 कशाबद्दल बोलतोय, अब्रू नुकसानीच्या संदर्भात बोलतोय. 15 मध्ये काय आहे, धर्म संबंधीचे अपराध. IPC मध्ये एकूण 23 प्रकरण आहेत पूर्व. 23. प्रकरण 1 हे प्रारंभिक आहे. प्रकरण 2 सर्वसाधारण स्पष्टीकरण आहे. प्रकरण 3 शिक्षा विषयक आहे. प्रकरण 4 जे आहे सर्वसाधारण अपवाद. प्रकरण 5 ते अपप्रेरणेविषयी आहे. प्रकरण 5A हे फौजदारी पात्र कटाविषयी आहे. प्रकरण 6 देशविरोधी अपराधाच्या संदर्भात आहे. प्रकरण 7 भूदल, नौसेना, वायुदल या संदर्भातील गुन्ह्यात आहे. प्रकरण 8 हे आहे सार्वजनिक प्रशांततेच्या संदर्भात. प्रकरण 9 हे जे आहे हे आहे पोरहो, त्याला आपण म्हणतो की लोकसेवकाच्या संदर्भात आणि त्यांच्याविषयी होणाऱ्या गुन्ह्याविषयी. प्रकरण 9A हे निवडणुकीच्या संदर्भातील अपराध आहेत. प्रकरण 10 हे जे आहे लोकसेवकाचे कायदेविषयक अधिकाराच्या संदर्भात. ओके. प्रकरण 11 हे खोटा पुरावा देणे. प्रकरण 12 खोटी नाणी, चलन नाणी आणि मुद्रांक या संदर्भातील. प्रकरण 13 हे वजन मापाच्या संदर्भात आहे. ओके. प्रकरण 14 हे नीतिमत्ता किंवा सार्वजनिक शांतता या संदर्भातील येतात. नीतिमत्ता वगैरे सभ्यता याच्या संदर्भात येतं. प्रकरण 15 हे जे आहे ते येतं तुमच्या धर्मा संदर्भातील. प्रकरण 16 जीवित आणि जीविताच्या संदर्भातील अपराध. प्रकरण 17 मालमत्तेच्या संदर्भात. प्रकरण 18 तुमचे जे स्वामित्व हक्क आहे, चिन्ह आहे त्याच्या संदर्भात. प्रकरण 19 जे आहे ते संविधान विषयी बोलतो. प्रकरण 20 लग्नाविषयी बोलतो. प्रकरण 20A मध्ये फक्त एकच कलम आहे 498A. त्या कलमाला काय म्हणतात, पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून क्रूर वागणूक मिळणे. त्याच्यानंतर प्रकरण त्याच्यानंतर जे प्रकरण येतं तर ते येतं 21 मानहानीच्या संदर्भात. ओके. प्रकरण 22 फौजदारी पात्र धाकत पडशा. आणि प्रकरण 23 जे आहे पोरहो ते आहे अपराधाच्या प्रयत्नाविषयी. ओके. चला नंतर भारतीय दंड संहिता 1860 कलम 29 नुसार दस्तऐवज या सदरात काय मोडत नाही. 29 मध्ये दस्तऐवज ही व्याख्या आहे. धनादेश हा दस्तऐवज असतो. दस्तऐवज म्हणजे काय, कोणत्याही वस्तूनं कोणत्याही पदार्थावर काहीही लिहा. मी या पेननं या बोर्डवर लिहिलं दस्तऐवज झाला. मी म्हणजे या टी शर्टवर हे नाव लिहिलं दस्तऐवज झाला. मी माझ्या हातावर टॅटू काढला दस्तऐवज झाला. मी भिंतीवर काहीतरी कोरून ठेवलं दस्तऐवज झाला. स्तंभालेख असेल, शिलालेख असेल, कागदावर लिहिलेलं असेल, झाडाच्या पानावर लिहिलं असेल, ते नाही का किल्ल्यांवर जातात प्रेमी युगल आणि तिथं दिलचं चिन्ह काढतात वगैरे, तो दस्तऐवज झाला. सर्व याला दस्तऐवज म्हणतात. कोणत्याही वस्तूच्या सहाय्याने कोणत्याही पदार्थावर काहीही लिहिणे खुना खाना खुना सगळं दस्तऐवज असतं. ओके. म्हणजे बँकेचा धनादेश हा दस्तऐवज आहे. मुक्त्यारनामा म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी हा असतो. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा दस्तऐवज नाही, कारण की त्याचा स्पेशल कलम आहे 29A. ओके. आणि निदेश किंवा अनुदेश अंतर्भूत असलेला लेख. आणि काय विचारलं, कोण मोडत नाही, तर फक्त क मोडत नाही. हे बघा ना,
हे बेअर ॲक्टमध्ये. दस्तऐवज म्हणजे कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून अक्षर असतील, आकडे असतील, आकृत्या असतील, चिन्ह असतील, जे साधन वापरण्याचे उद्देशित असेल, म्हणजे कोणत्याही साधनानं कशावरही एकाहून किंवा अधिक साधनांनी काही व्यक्त केलं असेल, रेखाटलं असेल, ते सर्व याला म्हणतात. आणि तो पुरावा म्हणून वापरायचा की नाही हे महत्त्वाचं नाही. म्हणजे मी आता हे लिहून राहिलो, हे पुरावा वापरावा असा उद्देशाने लिहितोय का नाही, पण उद्या जर वाद निर्माण झाला की पवन सरांचं हे लेक्चर आहे की नाही, यांचा कॉपीराईट आहे की नाही, तेव्हा हा पुरावा म्हणून मी वापरू शकतो. ओके, अशा प्रकारे. आणि 29A मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड स्पेशल आहे, म्हणून दस्तऐवजामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड येत नाही. नंतर यचा चेहरा, बघा उदाहरण दिलं, आयोग उदाहरणावर प्रश्न विचारतो. यचा चेहरा कायम विद्रूप करण्याच्या उद्देशाने किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभाव्य असल्याची स्वतःला माहिती असताना क हा यला ठोसा मारतो. त्यामुळे यचा चेहरा विद्रूप होत नाही, पण त्याला किमान 20 दिवस शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. तर त्याने क ने इच्छापूर्वक दुखापत पोहोचली आहे. या ठिकाणी क ला कोणत्या संहितेच्या, दंडसंहितेच्या कलमाखाली शिक्षा होईल. म्हणजे तुम्हाला विचारलं की जबरी जी दुखापत आहे त्याला शिक्षा काय आहे. जबरी दुखापत 320 मध्ये आहे. 319 मध्ये साधी दुखापत आहे. साधी दुखापत म्हणजे काय आहे बघा, लक्ष द्या. 319 मध्ये साधी दुखापत म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला चापट मारली, साधी दुखापत झाली. म्हणजे शारीरिक तात्पुरती वेदना होत असेल, तात्पुरती बेशुद्ध अवस्था येत असेल आणि तात्पुरता त्रास होत असेल, तर त्या गोष्टीला साधी दुखापत म्हणायचं. साधी असा शब्द नाही आहे, फक्त हर्ट असा शब्द आहे, दुखापत. आणि 320 मध्ये ग्रेव्हियस हर्ट आहे. ग्रेव्हियस हर्ट म्हणजे 8 गोष्टी दिल्या आहेत की 8 गोष्टी जर तुमच्या संदर्भात होत असतील तर त्याला ग्रेव्हियस हर्ट म्हणायचं. 8 कोणत्या गोष्टी? एखाद्या व्यक्तीचं इमॅस्क्युलेशन होत असेल, म्हणजे त्याला नपुंसकलिंगी बनत असेल, त्याचं पुरुषत्व भंग होत असेल. एक, त्याचा चेहऱ्याचा भाग विद्रूप होत असेल, कपाळाने चेहऱ्याचा भाग कायमस्वरूपी. त्याच्यानंतर जर त्याचा दात पडत असेल, हात मोडत असेल, 20 किंवा अधिक दिवस त्याला उठता बसता येत नसेल, शारीरिक हालचाल करत नसेल, हा फार महत्वाचा आहे, 20 दिवसाचा कालावधी. त्याच्यानंतर त्याचा हाताचा सांधा मोडत असेल, पाय मोडत असेल. ओके, अशा प्रकारचे 8 विविध कृत्य आहेत. ते जर होत असेल तर त्याला जबरी दुखापत म्हणतात. ठीक आहे. आता बघा काय म्हटलं, 319 मध्ये तो गुन्हा नाही, शिक्षा कलम आहे. ओके, त्याच्यानंतर 321 मध्ये इच्छापूर्वक साधी दुखापत करणे हे आहे. ओके, 322 मध्ये पण नाही, 323 मध्ये काय आहे, इच्छापूर्वक जबरी दुखापतीला शिक्षा आहे. ओके, हे बघा दुखापत. दुखापत म्हणजे काय? दुखापत म्हणजे तात्पुरती शारीरिक वेदना, रोग किंवा विकलता निर्माण होणे, याला म्हणतात दुखापत. याला फक्त हर्ट म्हणतात, साधी दुखापत. इथं फक्त तात्पुरत्या गोष्टी घडत असतात. आणि जबरी दुखापत 320 मध्ये आहे. याच्यात 8 कृत्य आहेत. एक, हे पुस्तत्व हरण, पुस्तत्व म्हणजे पुरुषत्व हरण, इमॅस्क्युलेशन, नपुंसकलिंगी होणे. डोळ्याचा भाग कायमस्वरूपी काय होणे, नाश पावणे म्हणजे विद्रूप होणे. कान नाश पावणे. अवयव एखादा असेल किंवा कोणताही अवयव त्याची जर त्याच्या शक्तीचा त्याच्यात कायमचा बिघाडत असेल, म्हणजे डोळ्याने दिसत वगैरे नसेल असं. मस्तक किंवा चेहरा विद्रूप होणे. हाड किंवा दात पडणे. ओके, आणि ज्याच्यामुळे 20 दिवस तुम्हाला हालचाल करत येत नसेल अशी कृती. ओके, त्याची शिक्षा आहे. नकली नाण्याची आयात व निर्यात करणे हा जो गुन्हा आहे हा पूर्व 237 नुसार होणारा गुन्हा आहे. 237, आणि हा गुन्हा 10 वर्ष कारावास या श्रेणीमध्ये टाकला जातो. प्रकरण 12 मध्ये चलनी नाणे, नोटा याच्या संदर्भात, नाणे असतील, मुद्रांक असेल याच्या संदर्भातील आहे नकलीकरण, आणि 237 नुसार त्याला शिक्षा 10 वर्षापर्यंत होते. म्हणजे 2 केस आहेत, तिथे 10 वर्ष हे आपलं उत्तर असेल. हे बघा, ठीक आहे. 230 मध्ये नाण्याची व्याख्या दिली आहे तुम्हाला. ओके, 237 मध्ये बघा काय म्हणतं, सॉरी मी तिथे 10 वर्ष म्हटलं आहे, तिथे 3 वर्ष उत्तर पाहिजे. सॉरी, 3 वर्ष उत्तर पाहिजे, 3 वर्ष. ओके, त्याच्याबद्दल क्षमा. नकली नाण्याची आयात निर्यात करणे जर असं केलं जात असेल तर त्याला 3 वर्षापर्यंत इतकी सीमा असेल. 237 मध्ये हा गुन्हा घडतो. आणि नाणे म्हणजे काय याची व्याख्या 230 मध्ये आहे. हे कसं लक्षात ठेवायचं, हे बघा, याचं होतं बी, 2चा बी होतो आणि 3चा सी होतो, हे अल्फाबेटिकली. आणि बिटकॉइन याचा कोड करायचा, बिटकॉइन. नाण्याची व्याख्या कुठे आहे, बिटकॉइन. बी म्हणजे 2 आणि सी म्हणजे 3. 230 मध्ये ती व्याख्या आहे. अशा प्रकारे नंतर येतोय की भारतीय दंड संहिता 1860 नुसार कोणतं विधान चुकीचं विचारलं, चुकीचं विधान विचारलं. ओके, नकलीकरणासाठी नक्कल तंतोतंत असणे आवश्यक आहे नाही. एखादं नाणं जर तुम्ही चुकीचं, म्हणजे आता बघा तुम्ही शूज बघता मार्केटमध्ये, मग काय असते, असं नायकी नावाची कंपनी आहे, नायकी.
नायकी नावाची कंपनी आहे, अशी तंतोतंत दखल झाली पाहिजे असं आहे का? नाही. मग ते काय करतात ते लोक? असं करतात. ओके, असं करतात आणि हा ई असा काढतात. ओके, सॉरी, म्हणजे हा जो आहे हा असा उलटा काढतात, म्हणजे तंतोतंतच झालं पाहिजे असं आहे का? नाही. ॲपलचा मार्क, ॲपलचा लोगो असेल नाही का, असा 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 ॲपलचा लोगो असेल काहीतरी असा, इथे हा असा नाही काढला आणि ॲपलचं नाव दिलं तरी म्हणजे तंतोतंत नकलीकरण असणे. 28 मध्ये व्याख्या दिली आहे. 28 नकलीकरण काय? 28 मध्ये आयपीसीची व्याख्या आहे. नकलीकरणामध्ये तंतोतंत जुळणे आवश्यक नसते. अडिडासचा अभिबास करतात नाही का, याला नकलीकरण म्हणतात. अभिबास असं करतात किंवा अभिडास असं करतात. तंतोतंत पाहिजे असं नाही. कृती हा शब्द एक कृती आणि त्याप्रमाणे अकृतीची मालिका दर्शवितो. बरोबर, कृती आणि अकृतीच्या व्याख्येमध्ये हा शब्द सांगितलाय. कृतीमध्ये कृती किंवा अकृती येते. आणि विशेष कायदा म्हणजे केवळ विशिष्ट भागालाच लागू असलेला कायदा नाही. विशिष्ट भागालाच लागू असलेला कायदा स्थानिक कायदा, सुरुवातीलाच बोललो लेक्चरमध्ये मी. आणि विशेष कायदा म्हणजे विशेष वस्तूला वाहलेला, विशेष विषयाला वाहलेला कायदा. विशेष विषयाला जर कायदा वाहला असेल तर तो कायदा. ओके, या प्रकारे लक्ष द्या. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? चुकीचं कोणतं आहे? आता इथं ऑप्शन काय पाहिजे होतं? इथे ऑप्शन पाहिजे होतं आपल्याला की आता हे बघा, इथे आपण एकदा बघू. विशेष कायदा म्हणजे विशिष्ट विषयाला लागू असलेला कायदा. हेच तर चुकीचं आहे. ओके, हे चुकीचं आहे. कृती हा एक कृती आणि त्याप्रकारे अकृतीची मालिका दर्शवितो. हे बघा ना, इथे सांगितलंय कृती अकृतीमध्ये की कृती हा शब्द एक कृती व त्याप्रमाणे कृतीची मालिका सुद्धा दर्शवितो. ओके, त्याच्यामुळे हे विधान पण काय आहे? बरोबर, हे विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं? कोणतं विधान चुकीचं आहे? ओके, विधान कोणतं चुकीचं आहे? अचुकीचं आहे, कारण की हे तंतोतंत असणं आवश्यक आहे का? नाही. आणि क म्हणजे अ आणि क आपलं काय असेल? उत्तर असेल. कळलं का? हे 28 मध्ये नकलीकरणाची व्याख्या. हे बघा, नकलीकरणासाठी नक्कल तंतोतंत असणे आवश्यक नाही. स्पष्टीकरण बेअर ऍक्ट मधून जसे तसे प्रश्न येतात, म्हणून कायद्याचा अभ्यास कोणत्याही पुस्तकापेक्षा बेअर ऍक्ट मधून करायचा, ओरिजिनल कायद्यांमधून करायचा. 32 मध्ये कृतींचा निर्देश करणाऱ्या शब्दामध्ये अवैध कृतीचा समावेश आहे असं सांगतो. डॉक्टर रुग्णाला जगू शकणार नाही असं सांगतो, याला म्हणतात सद्भावपूर्वक निवेदन. हे 93 मध्ये आहे, 93 आयपीसीच्या. म्हणजे सर्वसाधारण अपवाद आहेत, म्हणजे कोणत्या कृतीमध्ये गुन्हे घडत नाही याला म्हणतात सर्वसाधारण अपवाद. म्हणजे 7 वर्षाखालील बालक आहे पोरं हो, 7 वर्षाखालील बालक यानं जर एखादा गुन्हा केला, कोणताही गुन्हा करू द्या, तर याला आयपीसी लागू होत नाही. कारण कलम तसं सांगतं. कलम 82 मध्ये सरळ सरळ दिला आहे. कलम 83 असं म्हणतं 7 ते 12 वयोगटातील बालक जर असमंजस असेल, अपरिपक्व असेल, इमॅच्युअर असेल, त्याला शिक्षा होणार नाही. 84 असं म्हणतं की बाबा एखादा काय वेळा मनोविकल व्यक्ती असेल, मॅकनॉटनचा लॉ ज्याला लागतो, त्यानं जर एखादी कृती केली वेळा व्यक्तीनं, वेळेचे प्रकार असतात, एक झटके येणारा आणि एक ठार वेळा. ठार वेळा त्याला इडियट म्हणतात. ठार वेळा व्यक्ती इडियट, आणि इडियटनं जर एखादा गुन्हा केला तर तो नेहमी त्याला शिक्षा लागू होत नाही, नेहमी शिक्षेस हे असतो, काय म्हणतात अपात्र असतो, म्हणजे त्याला अपवाद लागू होतात. आणि एक असतं इन्सेन. इन्सेन म्हणजे ज्याला काय येतात? वेळेपणाचे झटके येतात. आणि या व्यक्तीने जर वेळेपणाच्या झटक्यात जर गुन्हा केला तरच याला माफी होईल, आणि यानं चांगल्या अवस्थेत केला तर मग याला लागू होतं. आयोगाने तेच विचारलं होतं एकदा, काय ए नावाचा व्यक्ती हा वेळेपणाचे झटके येणारा आहे आणि त्याने चांगल्या अवस्थेत गुन्हा केला. अरे बाबा, तो वेळेपणात जर गुन्हा करत असेल तर अपवाद लागू होतील, चांगल्या अवस्थेत होईल का? नाही, त्याच्यामुळे चुकलं होतं विधान. ओके. आणि 93 असं म्हणतं की जर सद्भावनापूर्वक निवेदन असेल, नाही का, डॉक्टर सांगतात की तुम्ही आता फक्त 6 महिन्याचे सोबती आहात असं डॉक्टरांनी तुम्हाला म्हटलं, आणि तुमचा तिथं झटका आला तुम्हाला आणि तुमचा मृत्यू झाला, तर त्यावेळेस डॉक्टरला शिक्षा होईल का? नाही, कारण की त्यानं जे तुम्हाला विधान केलं ते सद्भावनापूर्वक होतं. आणि एक लक्षात ठेवा, सद्भावनापूर्वक शब्द कोणत्याही कायद्यामध्ये कुठेही येऊ त्याला शिक्षा लागू नसते. एक लक्षात ठेवा, कारण की त्याची कृती ही सद्भावनापूर्वक असते, इन गुड फेथ असते, ज्याला आयपीसीचं 52 मध्ये व्याख्या केली आहे. सद्भाव म्हणजे काय? आयपीसीच्या 52 मध्ये व्याख्या केलेलं कलम. ओके. आता बघा, गावातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या मुलावर अपराधाचा दोषारोप आहे, पोलीस त्याला पकडण्यासाठी आले आहेत आणि भारतीय दंडनेनुसार त्याला कोणती शिक्षा होईल? फरार झाला एखादा व्यक्ती. ओके. एखादा व्यक्ती जर फरार होत असेल तर हे 10 मधलं आहे, प्रकरण 10 मधलं कलम आहे. जर फरार होत असेल तर त्याला कोणती शिक्षा होईल? ओके. बघा,
एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशीर गिरफ्तारीला प्रतिकार व अटकाव करणे म्हणजे फरार होणे. जर तो फरार होत असेल तर त्याला काय होईल, त्याला 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या याची जर फरार होणाऱ्या व्यक्तीवर कोणतं कलम लागतं, 224. ओके, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याला काय IPCच्या 224 नुसार काय असेल, 2 वर्ष पावतो शिक्षा असेल. कधी कधी शिक्षा कलम विचारला जातात. फरार जर झाला एखादा आरोपी तर अटक चुकवण्यासाठी. नंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 344 नुसार कोणत्या बाबीचा समावेश होतो, 344 मध्ये आहे 10 दिवस किंवा अधिक काळ गैरपरिरोध करणे. ही काय कन्सेप्ट आहे समजून घ्या. एक आहे गैरनिरोध, रॉंगफुल रिस्ट्रेन म्हणतात पूर्व, याला काय म्हणतात, रॉंगफुल रिस्ट्रेन. आणि दुसरा गुन्हा आहे गैरपरिरुद्ध, याला म्हणतात रॉंगफुल कन्फाइनमेंट. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं, रॉंगफुल रिस्ट्रेन, रॉंगफुल कन्फाइनमेंट. म्हणजे ए नावाचा व्यक्ती हा असा या बी नावाच्या सरळ रस्त्यानं चालला, या रस्त्यानं चालला आणि याला बी असा अडकवून राहिला. म्हणजे एखादा व्यक्ती एका मार्गाने जात असेल आणि त्याला अडवल्या जात असेल तर कोणता गुन्हा झाला, गैरनिरोध. म्हणजे एका दिशेनं चालला, तुम्ही पूर्वेकडे चालले आणि तिथं जर त्या व्यक्तीने तुम्हाला अडवलं, त्यानं कोणता गुन्हा केला, रॉंगफुल रिस्ट्रेन केलं. पण आता हा ए नावाचा व्यक्ती आहे, याला घरात कोंडलं म्हणजे याला चारही बाजूने कोणत्याच दिशेला जाऊ नाही दिलं, त्याला काय म्हणायचं, गैरपरिरुद्ध, रॉंगफुल कन्फाइनमेंट म्हणतात. कळलं का, हा फरक असतो. म्हणजे एकाच दिशेचा गुन्हा असेल तर गैरनिरोधाचा गुन्हा होतो आणि त्याला कोणत्याच दिशेनं जाऊ नाही दिलं तर त्या रॉंगफुल कन्फाइनमेंट होतं. आणि आयोग काय विचारतं, ए नावाच्या व्यक्तीला एका रस्त्यावर अटकाव घडला, कोणता गुन्हा झाला, गैरनिरोध, कारण की रस्त्यावर घडला एका दिशेनं जायला. आणि ए नावाच्या व्यक्तीला काही लोकांनी आपल्या घरात कोंडून ठेवलं, कोणता गुन्हा झाला, परिरुद्ध, कारण की चारही बाजूने तो लॉक झाला म्हणून. आणि हे कलम सरळ सांगतं की बाबा हे बघा, हे 340चं वर्डिंग आहे, 340. ओके, 341 मध्ये याच्यासाठी शिक्षा आहे, 342 मध्ये याच्यासाठी शिक्षा आहे. 343 असं म्हणतं की 3 किंवा अधिक दिवसासाठी जर त्याला गैरपरिरोध केला जात असेल म्हणजे कोंडून ठेवल्या जात असेल, कोंडून फक्त काय बंदिस्त जागेतच होईल का, नाही, मोकळ्या जागेत पण कोंडून ठेवलं जाऊ शकतं. झाडाला बांधून ठेवलं आणि आजूबाजून लोक पाहण्यासाठी ठेवलं, झालं. हे 343 आहे. गैरपरिरोधाबद्दल शिक्षा तर तुम्हाला माहित आहे 342 मध्ये आहे. ओके, आणि हे 344 मध्ये आहे. गुप्तस्थळी गैरपरिरोध हे तुम्हाला काय येतं, 46-47 मध्ये येतं. ओके, अशा प्रकारे. मग याचं उत्तर काय असेल, 10 किंवा अधिक. हे बघा, गैरनिरोध असा एका मार्गात अटकाव करणे. ओके, आणि गैरपरिरोध हे बघा, 3 किंवा अधिक दिवस गैरपरिरोध 343 आणि 344 मध्ये 10 किंवा अधिक दिवस गैरपरिरुद्ध करणे. संयुक्त जबाबदारीच्या तत्वानुसार अयोग्य जोडी निवडा. संयुक्त जबाबदारी तत्व म्हणजे काय, जिथे एकापेक्षा अधिक लोक गुन्हा करतात. आता समजा फॉर एक्झाम्पल कॉमन इंटेन्शन कलम 34 मध्ये सामायिक उद्देश दिला आहे. म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा अधिक लोक एका विचाराने एकत्र येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी एक उदाहरण सांगतो. हा ए नावाचा व्यक्ती आहे आणि ह्या बी नावाचा व्यक्ती, या दोघांचं झालं भांडण, शेजारी शेजारी आहेत. मग या बी चे 4 भाऊ आहेत किंवा 5 भाऊ आहेत. याचे सी आहे, डी आहे, ई आहे आणि एफ आहे. हे 5 भाऊ आहेत आणि हे सगळेजण याला मारायला गेले. म्हणजे कॉमन इंटेन्शन गेले, सारख्या विचारांना गेलं. आणि यातला फक्त ईनच याला काय केलं, कुऱ्हाडीनं वार केलं आणि मारून टाकलं, जीवे ठार केलं. मग सर शिक्षा कोणाला होईल, शिक्षा सर्वांना होईल. का, कारण की सर्वांचं इंटेन्शन कॉमन इंटेन्शन होतं. एक की गलती सबकी गलती, त्याला म्हणतात कॉमन इंटेन्शन, सारख्या विचारानं गेलं म्हणून. याला म्हणतात संयुक्त जबाबदारीचं तत्व. कोणीही मारू द्या, इंटेन्शन यांचं होतं ना, बस झालं. मग कलम 34 मध्ये तेच सांगितलं की समान उद्देशाने केलेल्या कृतीसाठी प्रत्येक जण जबाबदार असतो. बेकायदेशीर जमावातील प्रत्येक जण जबाबदार असतो. IPC कलम 149 बरोबर आहे. बेकायदेशीर जमाव म्हणजे काय, की जेव्हा 5 किंवा अधिक लोक, हा फार महत्वाचा शब्द आहे, जेव्हा 5 किंवा अधिक लोक, किती लोक असले पाहिजे, 5 किंवा अधिक, यांनी मोर्चा काढला पाहिजे वैधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने. आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा तो मोर्चा बेकायदेशीर ठरतो, म्हणजे काय होते की तिथला जो अधिकारी असतो तो काय म्हणतो, तुमचा मोर्चा आता बेकायदेशीर ठरला आहे, पटापट निघून जा. जर निघून नाही गेले, तिथं थांबले, जाणीव माहिती असताना त्या मोर्चात तुम्ही राहून राहिले, तर तुम्ही काय, बेकायदेशीर जमावातील प्रत्येक जण जबाबदार असतो. 6 महिने शिक्षा आहे बरोबर.
आणि दरोडा घालत असताना खून करणे म्हणजे 396 बरोबर आहे, हे पण कलम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे लोक आहेत, समजा हे ABCDEF हे 6 लोक दरोडा टाकायला गेले आणि यांनी सिस्टीम कशी केली, सिस्टीम अशी केली की हे जे आहे A B आणि C हे 3 प्रत्यक्ष बँकेत गेले. हा D जो आहे हा चौकात उभा राहिला, पोलिसांची गाडी येते की नाही बघायला. त्याच्यातला E जो आहे हा पोलीस चौकीसमोर उभा राहिला, पोलीस बाहेर निघतात की नाही हे बघायला. आणि F नावाचा व्यक्ती आहे तो एका व्हॅनमध्ये बसला, ओमनी व्हॅनमध्ये पळायसाठी. आता या प्रत्यक्ष दरोडा या तिघांनी जरी घातला असेल आणि हा दरोडा घालताना या बँक ऑफिसरचा खून झाला असेल तरी खून सर्वांनी केला समजायचा, कारण की कॉमनली इंटेन्शननं ते एकत्र आले होते त्याच्यामुळे. ओके, सो याला म्हणतात कॉमन इंटेन्शन. अयोग्य जोडी कोणती आहे, कोणतीच अयोग्य जोडी, वरीलपैकी एकही नाही, अशा प्रकारे. कळलं का? सो ओके, हे असतात हे गुन्हे. ओके, आणि हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या संबंध व्हिडिओमध्ये आहे आपण काय केलं, IPC चे 10 प्रश्न आहेत आणि त्यानंतर जे मायनर ऍक्ट आहेत त्याच्यावर 15 प्रश्न आपण बघितले. सो जर तुम्हाला ठीक आहे पूर्ण विषयाची जर फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायची असेल किंवा मग सर्व विषय व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर आपली जी टेस्ट सिरीज आहे, हे टेस्ट सिरीज स्टार्ट झालेली आहे. याला तुम्ही नाममात्र शुल्कात परचेस करू शकता. ओके, आणि विविध विषयाचे तज्ज्ञ तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन करतील. ओके, जिथे 4-4 तासाचं स्पष्टीकरण असेल. त्यासाठी फक्त एक सोपी प्रक्रिया करायची आहे. विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून हा कोर्स परचेस करायचा आहे. थँक्यू सो मच आणि तुमच्या मेन्ससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.